नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंग्लिश फ्लुएंट या यूट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर जावेद खान आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला अतिशय महत्त्वाचा टॉपिक आज आपण बघायला जाणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला समजून येईल की आपला इव्हॅल्युएशन पॅटर्न जो आहे 9वी आणि 10वीचा याचा नेमका पेपर कसा येतो, या पेपरची रचना कशी आहे हे आज आपण बघणार आहोत. भरपूर विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट केलं भरपूर व्हिडिओजच्या आपल्या इंग्लिश फ्लुएंटच्या की सर आम्हाला पेपर पॅटर्न सांगा. 10वीमध्ये आता आम्ही आहोत किंवा 9वीमध्ये पण आहोत, तर याचा पेपर पॅटर्न नक्की कसा येतो ते आम्हाला सांगा. तर या डिमांडला लक्षात घेऊन मग मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. पूर्ण व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, कारण यामध्ये तुम्हाला आपला जो थर्ड लँग्वेजचा पेपर आहे त्यामध्ये तो म्हणजे इंग्लिश ॲज अ थर्ड लँग्वेज ज्या विद्यार्थ्यांचा आहे त्यांचा पेपर नेमका कसा असतो, 10वीचा बोर्डाचा किंवा आपल्या 9वीचा पेपर कसा असतो, त्याची पूर्ण रचना आपण या पूर्ण व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया आजच्या आपल्या व्हिडिओला. परंतु सुरू करण्यापूर्वी तुम्हाला नेहमीसारखी एक विनंती करतो, जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, कारण नवीन व्हिडिओज जेव्हा केव्हा येतील माझे त्यावेळेला लगेच तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येऊन जाईल त्या बेल आयकॉनच्या क्लिकमुळे. चला मग सुरू करूया आजच्या आपल्या व्हिडिओला, ज्यामध्ये आपण बघत आहोत माय इंग्लिश कोर्सबुकचा थर्ड लँग्वेजचा इव्हॅल्युएशन पॅटर्न कसा आहे किंवा SSC बोर्डाचा पेपर कसा येणार आहे तो. तर याआधी आपण बघूया त्याच्यामध्ये आपण या व्हिडिओमध्ये काय काय बघणार आहोत. तर याच्यामध्ये आपण बघणार आहोत रोल ऑफ द ॲक्टिव्हिटी शीट. सगळ्यात पहिले व्हॉट इज द रोल ऑफ द ॲक्टिव्हिटी शीट. नाव हियर इट इज नॉट युअर एक्झाम पेपर ॲक्च्युअली. द नेम ऑफ द इंग्लिश पेपर हॅज बीन चेंज्ड इन टू ॲक्टिव्हिटी शीट ॲक्च्युअली. तर आपल्याला ॲक्टिव्हिटी शीट असं म्हटलेलं आहे आणि या ॲक्टिव्हिटी शीटवरून तुम्हाला कळून येईल की नेमकं ॲक्टिव्हिटी म्हणजेच काय. तर कृती, आपल्याला जे काही आहे जो पेपर आहे या पेपरमध्ये वेगवेगळ्या कृती देण्यात येणार आहेत आणि या कृतींना सोडवायचं आहे आपल्याला, जेणेकरून आपल्याला चांगले गुण घेता येतील पेपरमध्ये. आता हे ॲक्टिव्हिटी शीट का दिलेलं आहे याचं आपण नंतर विश्लेषण बघणारच आहोत, परंतु दिस इज जस्ट द कॉन्टेंट ऑफ द टुडेज लेक्चर. आजच्या आपल्या व्हिडिओचं हे कॉन्टेंट आहे. यामध्ये 2 नंबरवर आपण बघणार आहोत फ्रेमवर्क और फॉर्मॅट ऑफ द ॲक्टिव्हिटी शीट. कशी फ्रेमवर्क आहे आपल्या ॲक्टिव्हिटी शीटची. यामध्ये स्किल वाईज टेस्टिंग एरियाज आहे, डिटेल एक्सप्लेनेशन देणार आहोत आपण त्याचं. यामध्ये सेक्शन 1 आहे लँग्वेज स्टडी, सेक्शन 2 आहे वेगवेगळ्या सेक्शनमध्ये, सेक्शन 3 आहे पोएट्री, सेक्शन 4 आहे नॉन टेक्स्च्युअल पॅसेज, सेक्शन 5 आहे रायटिंग स्किल आणि सेक्शन 6 आहे स्किल डेव्हलपमेंट. अशा पद्धतीने हे सगळे सेक्शन्स आहेत. आफ्टर दॅट वी आर गोइंग टू सी द रोल ऑफ अप्लाइड रायटिंग. यामध्ये लेटर रायटिंगचा काय रोल आहे, डायलॉग रायटिंगचा काय रोल आहे किंवा ड्राफ्टिंग अ स्पीच, इन्फॉर्मेशन ट्रान्सफर हा आपल्या प्रश्नपत्रिकेचा भाग राहणार आहे. वर्बल टू नॉन वर्बल आणि नॉन वर्बल टू वर्बल यामध्ये येतो. एक्सपांड द थीम आणि ट्रान्सलेशन हा सगळ्यात शेवटचा. आणि त्यानंतर आपण बघणार आहोत स्पेसिमन मॉडेल ॲक्टिव्हिटी शीट. आपला पेपर कसा असतो याचं एक स्पेसिमन आपण उदाहरणादाखल मी तुम्हाला मॉडेल ॲक्टिव्हिटी शीट दाखवणार आहे. हे सगळं आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला मग सुरू करूयात. सगळ्यात पहिले आपण कन्सेप्ट नोटवरून, म्हणजे रोल ऑफ द ॲक्टिव्हिटी शीट काय आहे, याला ॲक्टिव्हिटी शीट असं का म्हटलं जातं. याला ॲक्टिव्हिटी शीट म्हणण्याचं कारण काय ते आता आपण बघणार आहोत. रोल ऑफ द ॲक्टिव्हिटी शीट्स काय आहे. न्यू इव्हॅल्युएशन पॅटर्न इंग्लिश कंपल्सरी आज बघत आहोत आपण. स्टँडर्ड 10 आणि 9th सुद्धा हा लागू पडतो. इंग्लिश ॲज अ थर्ड लँग्वेज ज्यांचं आहे, म्हणजे तृतीय भाषा ज्यांची आहे, म्हणजे ज्यांचं पहिलं मराठी, दुसरं हिंदी आणि तिसरं इंग्लिश आहे, त्यांच्यासाठी सेमी इंग्रजीच्या आणि मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांना लागू पडणार आहे ही थर्ड लँग्वेज. आणि त्याचा पेपर पॅटर्न आपण बघत आहोत. ज्यामध्ये ॲक्टिव्हिटी शीटमुळे काय होणार आहे, इट गिव्ज स्कोप फॉर क्रिएटिव्हिटी अँड क्रिटिकल थिंकिंग. म्हणजे तुम्हाला या ॲक्टिव्हिटी शीटमुळे क्रिएटिव्हिटी म्हणजे नवनिर्मितीला चालना मिळणार आहे आणि क्रिटिकल थिंकिंग म्हणजे तुमचा चिकित्सात्मक दृष्टिकोन जो आहे तो वाढीस लागण्यास मदत होणार आहे, म्हणून याला ॲक्टिव्हिटी शीट असं म्हटलेलं आहे. 2 नंबरचं आहे बघा, गेट रीड ऑफ फिअर ऑफ एक्झामिनेशन अँड डेव्हलप कॉन्फिडन्स. याआधी आपल्याला एक्झामिनेशनची खूप भीती वाटते. परीक्षा वगैरे असं म्हटलं, क्वेश्चन पेपर म्हटलं की खूप भीती वाटायला लागते. ही भीती तुमची मनामधून निघून गेली पाहिजे, यासाठी याला ॲक्टिव्हिटी शीट्स असं म्हटलेलं आहे, ना की एक्झामिनेशन पेपर किंवा क्वेश्चन पेपर असं म्हटलेलं आहे. जस्ट यू विल बी प्रोव्हाइडेड सम ॲक्टिव्हिटीज अँड यू हॅव टू कम्प्लीट दॅट ॲक्टिव्हिटीज. अँड वी लव्ह ॲक्टिव्हिटीज. वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आपल्याला करायला आवडतात. कृतीयुक्त शिक्षण असेल तर ते खूप महत्त्वाचं असतं. ते चिरकाल आपल्या डोक्यामध्ये साठवून ठेवलं जाऊ शकतं, त्याच्यामुळे ते महत्त्वाचं आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत त्यानंतर आहे चेक लाईफ स्किल्स निडेड फॉर 21st century लाईक रिझनिंग, क्रिएटिव्हिटी, इमॅजिनेशन, इन्फरन्स अँड ॲप्लिकेशन. म्हणजे विथ द हेल्प ऑफ ॲक्टिव्हिटी शीट व्हॉट वी आर गोइंग टू चेक
दॅट द लाईफ स्किल्स निडेड फॉर 21st सेंचुरी. 21व्या शतकामध्ये लागणाऱ्या जे काही लाईफ स्किल्स आहेत, जीवन कौशल्य, त्यांचा जे काही विद्यार्थ्यामध्ये असणं आवश्यक आहे त्याचं मूल्यमापन या ॲक्टिव्हिटी शीटमधून केलं जाणार आहे. त्या कोणकोणत्या स्किल्स आहेत बघा. रिझनिंग म्हणजे वैचारिक क्षमता जी काही राहणार आहे, तार्किक क्षमता विद्यार्थ्याची वाढीस लागेल. क्रिएटिव्हिटी, सृजनात्मक जे काही गोष्टी आहेत, नवीन निर्मिती करायचं आपल्याला. इमॅजिनेशन, कल्पनाशक्तीला वाव देण्यात येणार आहे. इन्फरन्स म्हणजे एखाद्या गोष्टीला समजून घेणे, हे खूप महत्त्वाचं आहे. ॲप्लिकेशन आणि ते आपल्या कृतीमध्ये उतरवणं, या सगळ्या गोष्टी आपल्या चेक केल्या जाणार आहेत विथ द हेल्प ऑफ ॲक्टिव्हिटी शीट्स. दॅट्स वाय ॲक्टिव्हिटी शीट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आफ्टर दॅट it will monitor linguistic learning competencies and skills, not just knowledge. With the help of activity sheet, the teacher or the board is going to examine the linguistic learning competencies. Competencies म्हणजे क्षमता. विद्यार्थ्याने जे काही कौशल्य किंवा क्षमता प्राप्त केलेल्या आहेत भाषेच्या संबंधित, लिंग्विस्टिक आहे बघा, लिंग्विस्टिक म्हणजे भाषेशी संबंधित जे काही स्किल्स, कौशल्य किंवा नॉलेज तुमच्यामध्ये निर्माण झालेलं आहे ते या ठिकाणी मूल्यमापन केले जाईल. त्यानंतर कन्स्ट्रक्टिव्हिटिझम, तुम्हाला जो काही आहे ज्ञान रचनावादानुसार शिक्षण घेतलेलं असल्यामुळे तुम्हाला ॲक्टिव्हिटीज देऊन त्या ज्ञान रचनावादानुसारच आपलं जे काही शिकलेलो आहोत त्याचं आपण ॲप्लिकेशन बेस्ड शिक्षण घेतलेलं आहे, कृतीयुक्त शिक्षण घेतलेलं आहे आणि ते आपण कसं मांडू इच्छितो, कसं मांडू शकतो हे या ॲक्टिव्हिटी शीटमधून आपल्याला तपासायला मिळणार आहे. आफ्टर दॅट ॲक्टिव्हिटी शीट इम्प्रूव्ज इंटरपर्सनल रिलेशनशिप अलॉंग विथ कम्युनिकेशन स्किल्स अँड प्रिपेअर टू कॉम्पीट ग्लोबली. With the help of the English subject and these questions will be able to communicate with the people, and this is the need of the today's date, that interpersonal communication is very important. So you will be able to maintain, or you will be able to make good relationship with the people after doing these activities. Okay, so this is the model that has been kept in mind of the board people. Okay. After that, using English practically and working out activities on your own is the key to learning English faster. Why are we going to learn, or why are we going to solve this activity sheet? Because learning English practically is very important. Earlier what was happening, just you have to mug up the answers and you have to write it down in your notebooks or in your question paper. That is not the way to evaluate or to learn anything else. Okay, so what we have to do, we have to perform that activities, we have to use that English language in that particular activities, so that teacher will be able to identify your skills and how you use that English language. So if you want to learn English faster, then you have to use English in different activities, in different situations. That is the only key to learn English faster. That's why this activity sheet is very important. So this was the role of activity sheet. Now we are going to see framework or format of the activity sheet. याचा जो काही फॉर्मॅट कसा असणार आहे ॲक्टिव्हिटी शीटचा तो आपण बघणार आहोत. SSCची ॲक्टिव्हिटी शीट पॅटर्न स्टँडर्ड 10, माय इंग्लिश कोर्स बुक 10 थर्ड लँग्वेज. रिटर्न पेपर आपला असणार आहे तो आता या वर्षी 80 मार्काचा, आधी 100 मार्काचा होता, मागच्या वर्षीपासून तो 80 मार्काचा झालेला आहे. 20 मार्क हे ओरलसाठी गेलेले आहेत. ओरल कशी राहणार आहे किंवा कसं याचा सेपरेट व्हिडिओ आपण बनवणार आहोत. ठीक आहे, तर 80 मार्काचा पेपर आता आपला रिटर्न पेपर राहणार आहे. ॲक्टिव्हिटी शीट या नावानुसार तो राहील आणि त्यामध्ये आपल्याला वेगवेगळे प्रश्न विचारले जातील, ज्यांच्यामध्ये 40% इझी असतील, 40% मीडियम स्वरूपाचे असतील आणि 20% क्वेश्चन्स हे चॅलेंजिंग स्वरूपाचे असणार आहेत. हे त्याचं मार्क्स डिस्ट्रीब्युशन आहे. आता आपण फॉर्मॅटकडे वळूया की नेमकं फॉर्मॅट कसा आहे या ॲक्टिव्हिटी शीटचा, कशाला किती मार्क्स दिलेले आहेत हे आता तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला समोर दिसत आहे बघा. ज्यामध्ये सगळ्यात सुरुवातीला सेक्शन दिलेले आहेत काही आणि त्या सेक्शननुसार त्यांना मार्किंग वगैरे दिलेली आहे. सगळ्यात पहिला सेक्शन आपल्याला लँग्वेज स्टडीचा दिलेला आहे. हा सेक्शन 1 लँग्वेज स्टडी, ज्यामध्ये आपल्याला क्वेश्चन नंबर 1 विचारला जाईल. त्यामध्ये A अँड B असे 2 राहणार आणि दोन्ही लँग्वेज स्टडीवरच अवलंबून राहणार आहेत. याचं डिटेल एक्सप्लेनेशन समोर आपण बघणार आहोत. क्वेश्चन नंबर 1A हा 8 मार्काचा राहणार आहे आणि क्वेश्चन नंबर B हा 2 मार्कांचा राहणार आहे. असे याला आहे 10 मार्क. म्हणजे सेक्शन 1 लँग्वेज स्टडीला क्वेश्चन नंबर 1AB याला तुम्हाला 10 मार्क असणार आहेत. आपण इथं त्याला सोडवण्यासाठी लागणारा वेळ सुद्धा बघितलेला आहे बघा. एक प्रोटोटाईप आपल्या डोक्यामध्ये एक मास्टर प्लॅन असला पाहिजे की मग किती वेळेमध्ये ते सोडवता आलं पाहिजे मला. तर इथे मी ते सुद्धा देतोय तुम्हाला. टाईम जो आहे पहिल्या प्रश्नाला लँग्वेज स्टडीच्या तो 12 मिनिटं दिला गेला पाहिजे आणि लँग्वेज स्टडीचा दुसरा जो प्रश्न आहे याला 3 मिनिटात आपण सोडवलं पाहिजे.
म्हणजे 12 आणि 3 15 मिनिटात हा पहिला प्रश्न सोडून झाला पाहिजे आपला. म्हणून इतकं फास्ट आपल्याला काम करायचं आहे चांगले गुण घ्यायचे असतील तर. सेक्शन 2 हा जो राहणार आहे टेक्स्च्युअल पॅसेजचा आहे. म्हणजे आपलं जे इंग्रजीचं पुस्तक आहे त्याच्यापैकी जे धडे दिलेले आहेत त्या धड्यांपैकी 2 पॅसेज आपल्याला येणार आहे, जे असणार आहेत क्वेश्चन नंबर 2A टेक्स्च्युअल पॅसेज या नावाने आणि क्वेश्चन नंबर 2B हा दुसरा पॅसेज राहणार आहे. पहिला क्वेश्चन नंबर 2A टेक्स्च्युअल पॅसेज हा 10 मार्काला आणि दुसरा 10 मार्काला. असे 20 मार्काला 2 पॅसेज येणार आहेत तुम्हाला आणि त्या पॅसेजवरचे प्रश्न पॅसेज वाचून त्याच्या प्रश्नांची उत्तर लिहायची आहेत. पहिल्या पॅसेजला 15 मिनिटं आणि दुसऱ्या पॅसेजला 15 मिनिटं, असं 30 मिनिटात म्हणजे अर्ध्या तासात तुम्हाला सेक्शन 2 सोडवता आला पाहिजे. तिसरं सेक्शन आहे सेक्शन 3 दॅट इज पोएट्री. जितक्या पोएम्स आहेत आपल्या प्रत्येक पूर्ण पुस्तकामध्ये 8 पोएम्स दिलेल्या आहेत. 8 पोएम्सपैकी आपल्याला 2 पोएम्स येतात, ज्याच्यामध्ये क्रिटिकल ॲप्रिसिएशनला 1 पोएम येते आणि कॉम्प्रिहेन्शनसाठी 1 पोएम येते. बघा इथे क्वेश्चन नंबर 3 येणार आहे तुम्हाला सेक्शन 3 मध्ये पोएम फॉर कॉम्प्रिहेन्शन, म्हणजे कविता दिली जाईल आणि त्याच्यावरचे प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. ते असतील 5 मार्कांसाठी. वेळ तुम्हाला द्यावा लागणार आहे 10 मिनिटं. कमीत कमी 10 मिनिटामध्ये तुम्ही ते सोडून घेतलं पाहिजे. पोएम फॉर ॲप्रिसिएशन जे आहे क्वेश्चन नंबर 3B मध्ये, ज्यामध्ये तुम्हाला कविता दिली जाईल आणि त्याचं क्रिटिकल ॲप्रिसिएशन लिहायचं आहे. मी भरपूर आपल्या इंग्लिश फ्लुएंट चॅनलवर काही पूर्ण कवितांचं क्रिटिकल ॲप्रिसिएशन देईलच. काही कवितांचं दिलेलं आहे ते तुम्ही रेफर करू शकता, ते कसं लिहायचं आहे ते. याला आहेत 5 मार्क, असे एकूण झाले 10 मार्क. हे 8 मिनिटामध्ये तुम्हाला सोडवायचं आहे. दोन्हीला दिले आपण 18 मिनिटं. अशा पद्धतीने सेक्शन 3 झाला. आता सेक्शन 4 कडे वळूया, जो आहे नॉन टेक्स्च्युअल पॅसेज म्हणजे अनसीन पॅसेज जे आपण त्याला म्हणतो तो. यामध्ये क्वेश्चन नंबर 4 येणार आहे. सेक्शन 4 म्हणजे क्वेश्चन नंबर 4A नॉन टेक्स्च्युअल पॅसेज फॉर कॉम्प्रिहेन्शन. जसा हा टेक्स्च्युअल पॅसेज आहे तसा हा अनसीन पॅसेज आहे. याच्यावर 5 प्रश्न विचारले जातील 10 मार्कांसाठी. 20 मिनिटांमध्ये आपल्याला तो सोडून झाला पाहिजे आणि याच पॅसेजची समरी आपल्याला लिहायची आहे. बघा मार्क घेणं खूप सोपं आहे इंग्रजीच्या पेपरमध्ये. वरचा जो पॅसेज आहे याच पॅसेजची आपल्याला समरी लिहिता आली पाहिजे. ते आपण आपल्या व्हिडिओजमध्ये नंतर बघणार आहोत समरी रायटिंग कशी करायची ते. तर याची समरी आपल्याला 5 मार्कांसाठी राहणार आहे. ती 15 मिनिटात आपलं सोडून झालं पाहिजे. असं 35 मिनिटात हा प्रश्न सोडून झाला पाहिजे आपला. 20 आणि 15 असे मिनिटं सांगितलेले आहेत. त्यानंतर सेक्शन 5 आहे रायटिंग स्किलचा प्रश्न. यामध्ये क्वेश्चन नंबर 5A इथून आता सगळ्यात चांगला आणि सगळ्यात महत्त्वाचे जे काही आहेत ते प्रश्न सुरू होतात बघा. त्यामध्ये क्वेश्चन नंबर 5A मध्ये आपल्याला ॲज युज्युअल लेटर रायटिंग राहणार आहे. लेटर रायटिंगमध्ये एक क्वेश्चन असेल फॉर्मलचा आणि एक असेल इनफॉर्मलचा. एक ॲक्टिव्हिटी दिलेली असेल आपल्याला फॉर्मल लेटर रायटिंग आणि एक असेल इनफॉर्मल लेटर रायटिंग. फॉर्मल लेटर आणि इनफॉर्मल लेटर कसं लिहायचं याचा व्हिडिओ ऑलरेडी आपण इंग्लिश फ्लुएंट चॅनलवर टाकलेला आहे. वरती आय बटनावर क्लिक करा आणि तो व्हिडिओ बघून घ्या, ज्याच्यावरून तुम्हाला लेटर रायटिंगसुद्धा कळून येईल. याच्यात तुम्हाला 5 मार्क तुम्हाला भेटणार आहेत आणि 15 मिनिटात ही ॲक्टिव्हिटी तुमची झाली पाहिजे. क्वेश्चन नंबर 5B राहणार आहे त्यानंतर आपल्याला रायटिंग स्किलमध्ये. त्यामध्ये डायलॉग रायटिंग किंवा स्पीच रायटिंग असं राहणार आहे. दोघांपैकी एक आपल्याला करायचं आहे. डायलॉग रायटिंग 5 मार्काला राहणार आहे किंवा स्पीच रायटिंग करायचं असेल तर ते 5 मार्काला 15 मिनिटात हे सोडून झालं पाहिजे. आफ्टर दॅट क्वेश्चन नंबर 6A या रायटिंग स्किलमध्येच राहणार आहे आपला, जो आहे इन्फॉर्मेशन ट्रान्सफरचा. ज्यामध्ये नॉन व्हर्बल टू व्हर्बल आणि व्हर्बल टू नॉन व्हर्बल असा एक भाग आहे, जो राहील 5 मार्कांसाठी 15 मिनिटात. हे सुद्धा व्हायला पाहिजे आपलं. इथपर्यंत झालं आपलं. त्यानंतर आपण बघणार आहोत एक्सपांड द थीम. सेक्शन 5 मध्येच आपण बघत आहोत एक्सपांड द थीम. म्हणजे आपल्याला एक सांगितलं जाईल काहीतरी ॲक्टिव्हिटी जी असेल ती ॲक्टिव्हिटी कंप्लीट करावं लागणार आहे, ज्यामध्ये असेल आपल्याला न्यूज रिपोर्ट बेस्ड ऑन द गिवन हेडलाईन. आपल्याला एक हेडलाईन दिली जाईल आणि ती एक्सपांड करायची आहे. न्यूज रायटिंग ज्याला आपण म्हणतो ते राहणार आहे. त्यानंतर एखादी स्टोरी दिली जाईल किंवा डेव्हलपिंग अ स्टोरी विथ गिवन अ बिगिनिंग ऑर एन एंड. एखाद्या स्टोरीचा आपल्याला सुरुवात दिलेली असेल किंवा शेवट दिलेला असेल, त्याचा भाग आपल्याला पूर्ण करायचा आहे. या दोघांपैकी एक आपल्याला पेपरमध्ये येणार आहे एक्सपांड द थीममध्ये. किंवा एखादी प्रोवर्ब दिल्या जाईल किंवा एखादा आपण म्हणतो इडियम दिलं जाईल. ती इडियम तुम्हाला एक्सप्लेन करून सांगायची, एक्सपांड करून सांगायची आहे. याला 5 मार्क आहेत. 15 मिनिटात हा सुद्धा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. त्यानंतर सगळ्यात शेवटचा सेक्शन येतो सेक्शन 6 स्किल डेव्हलपमेंटचा. यामध्ये क्वेश्चन नंबर 7A ट्रान्सलेशन आपण बघत आहोत. तुम्हाला ट्रान्सलेशनचा प्रश्न राहणार आहे, जो असेल 5 मार्कांसाठी, ज्याला 7 मिनिटं तुम्हाला द्यायची आहेत. आणि पूर्ण पेपर सोडून झाल्यानंतर पूर्ण पेपर तपासण्यासाठी तुम्हाला शेवटचे 15 मिनिटं द्यायचे आहेत. अशा पद्धतीने तुम्हाला 80 मार्काचा पेपर 180 मिनिटात सोडवायचा आहे. हे पूर्ण झालं आपलं ओव्हरऑल जे काही आहे की बाबा पेपर कसा असेल याचं ओव्हरलुक.
आता याचं डिटेल एक्सप्लेनेशन आपण बघणार आहोत की लँग्वेज स्टडी वगैरे याच्यामध्ये कोणकोणते आणि कशा कशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला विचारले जातील. तर सगळ्यात आधी बघा, इथे दिलेला आहे स्किल वाईज टेस्टिंग एरियाज, डिटेल एक्सप्लेनेशन बघत आहोत आपण. सेक्शन 1 आहे लँग्वेज स्टडीचा, जो येणार आहे आपल्याला 10 मार्कांसाठी. ओके, 4 मार्क्स फॉर सिंपल ॲक्टिव्हिटीज, देन 4 मार्क्स फॉर मीडियम लेवल ॲक्टिव्हिटीज अँड 2 मार्क्स फॉर चॅलेंजिंग ॲक्टिव्हिटीज. असे 10 मार्क आहेत बघा. 15 मिनिटात आपल्याला सोडवायचं आहे. द ॲक्टिव्हिटीज हिअर आर बेस्ड ऑन व्होकॅब्युलरी अँड ग्रामर. या प्रश्नातल्या ज्या काही ॲक्टिव्हिटीज आहेत त्या शब्दांवर आणि ग्रामरवर अवलंबून राहणार आहेत. विच आर डिफरंट फ्रॉम ॲक्टिव्हिटीज गिवन इन A3 अँड A4 ऑफ टेक्स्च्युअल पॅसेज अँड नॉन टेक्स्च्युअल पॅसेजेस. आपल्याला जे सीन आणि अनसीन पॅराग्राफ येणार आहेत यामध्ये सुद्धा व्होकॅब्युलरीचे आणि ग्रामरचे प्रश्न विचारले जाणार आहेत, परंतु हे प्रश्न त्यापेक्षा जरा वेगळे राहणार आहेत. डेफिनेशन्स, रूल्स अँड टर्म्स शुड नॉट बी डायरेक्टली आस्क्ड इन द ॲक्टिव्हिटी शीट. आणि या प्रश्नामध्ये आपल्याला काही डेफिनेशन्स विचारल्या जाणार नाहीत, रूल्स वगैरे विचारल्या जाणार नाही आहेत. तर काय विचारल्या जाणार आहेत बघा, समोर बघूत आपण याच्यामध्ये नेमकं काय विचारलं जाणार आहे. तर सगळ्यात पहिला प्रश्न दिलेला आहे आपल्याला बघा इथे, ज्यामध्ये लँग्वेज स्टडी आहे एनी 4 आणि याला 8 मार्क आहेत. आपण आधीच्या टेबलमध्ये बघितलेलंच आहे. 6 सिंपल ॲक्टिव्हिटीज दिल्या जातील तुम्हाला व्होकॅब्युलरी आणि ग्रामरच्या, ज्याच्यातून आपल्याला एनी 4 6 पैकी 4 सोडवायचे आहेत. आणि या प्रत्येक ॲक्टिव्हिटीला 2 मार्क आहेत, म्हणजे 4 दुने 8 असे 8 मार्क आहेत. पहिला प्रश्न जो राहणार आहे तो कशाशी संबंधित राहणार आहे तो बघा, हाच फॉर्मॅट राहणार आहे. कंप्लीट द वर्ड्स ऑर स्पेलिंग्स बाय युझिंग करेक्ट लेटर्स. फिल इन द मिसिंग लेटर्स म्हणजे काय, तुम्हाला एक समोर आपण मॉडेल ॲक्टिव्हिटी शीट तर बघणारच आहोत. तुम्हाला काही शब्द दिलेले जातील, यांच्यामधले काही शब्द हे गाळलेले असतील. त्या गाळलेल्या जागी तुम्हाला रिक्त जागी योग्य शब्द टाकायचे आहेत, अक्षर टाकायचे आहेत आणि तुम्हाला ते वर्ड्स जे असतील ते कंप्लीट करायचे आहेत. ठीक आहे, जसं DRAW ड्रॉ असेल तर याच्यातला DR हा D असेल, R ब्लँक असेल, AW लिहिलेलं असेल तर तुम्हाला R लिहिलं तर मार्क भेटतील. अशी ही ॲक्टिव्हिटी राहणार आहे. याच्यासाठी तुम्हाला 2 मार्क दिले जाणार आहेत मित्रांनो. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 2 मध्ये आपल्याला दुसरा प्रश्न विचारला जाणार आहे, तो आहे पुट द वर्ड्स इन अल्फॅबेटिकल ऑर्डर. म्हणजे आता आपल्याला ABCD नुसार म्हणजे अल्फॅबेटिकल ऑर्डरनुसार आता हे शब्द मांडायचे आहेत. यामध्ये सगळ्यात पहिलं येतं वर्ड्स बिगिनिंग विथ डिफरंट लेटर्स. या प्रश्नामध्ये A आणि B असे तुम्हाला 2 सेक्शन दिलेले असतील. तर यामध्ये पहिला जो असेल त्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या अक्षरांनी सुरू होणारे शब्द दिलेले असतील. ABCD नुसार तुम्हाला ते लावायचे आहेत. तसेच दुसऱ्या प्रश्नामध्ये तुम्हाला सारख्याच अक्षरांनी सुरू होणारे शब्द दिले जातील, जसं B ने सुरू होणारे सारखे शब्द असतील किंवा C ने किंवा D ने असं कोणतेतरी लेटरने सारख्या लेटरने सुरू होणारे शब्द असतील. त्यांनाही तुम्हाला व्यवस्थित अल्फॅबेटिकल ऑर्डर्समध्ये लावायचे आहेत. 4 शब्द दिलेले असतील याच्यासाठी सुद्धा आणि याच्यासाठी सुद्धा 4 वर्ड्स इच. यू विल हॅव 2 मार्क्स फॉर दिस. थर्ड क्वेश्चन विल बी ऑफ पंक्च्युएट द फॉलोइंग. पंक्च्युएशन विराम चिन्हांचा योग्य वापर करून आपल्याला हे वापरायचं आहे, हे वाक्य पूर्ण करायचे आहेत. यामध्ये 2 सेंटेन्सेस फ्रॉम द कोर्स बुक. आपल्याला आपल्या पुस्तकातीलच 2 सेंटेन्सेस दिले जाणार आहेत, म्हणून आपण पूर्ण पुस्तक व्यवस्थित वाचलं असलं पाहिजे. इट विल हॅव 2 मार्क्स फॉर दॅट. मग कोणकोणते पंक्च्युएशन मार्क्स तुम्हाला त्यामध्ये टाकायचे आहेत ते आहेत, कोटेशन मार्क्स असतील, कॉमाज असतील, एपॉस्ट्रॉफी असेल, कॅपिटलायझेशन असेल, कुठे कॅपिटल वगैरे चुकलेलं असेल, फुल स्टॉप, क्वेश्चन मार्क, एक्सक्लेमेशन मार्क, ऑल दीज शुड बी पुट इन टू दॅट. जे काही त्या सेंटेन्सनुसार तुम्हाला हे सगळं करायचं आहे, सगळंच टाकायचं नाही आहे. ओके, सो यू हॅव टू आयडेंटिफाय द पर्टिक्युलर punctuation mark and then you have to put it into that sentence. The fourth question will be of make 4 words each, minimum of 3 letters using the letters in the given word. आपल्याला एक शब्द दिलेला असेल बघा, कोणताही असा एक मोठा शब्द दिलेला असेल आणि त्या शब्दापासून त्याच्या शब्दामध्ये जे अक्षर आलेले आहेत त्यांच्या साहाय्याने आपल्याला शब्द तयार करायचे. दुसरे किती शब्द तयार करायचे आपल्याला? 4 वर्ड्स तयार करायचे. आणि किती लेटर्सचे? 3 लेटर्सचे. 2 लेटर्सचे चालणार नाहीत किंवा एक लेटर्सचे तर बनतच नाही. तर 2 लेटरचं 2 असेल, असे साधे जे शब्द असतात ते चालणार नाही. तर 3 लेटर्सचे शब्द आपल्याला तयार करायचे आहेत एका शब्दापासून. तर असे किती शब्द तयार करायचे आहेत? 4 वर्ड्स. यू विल हॅव 2 मार्क्स फॉर दॅट. म्हणजे अर्धा मार्क एका शब्दाला आपल्याला घ्यावा लागणार आहे. त्यानंतर 5वा प्रश्न आहे राईट रिलेटेड वर्ड्स एनीवन. रिलेटेड वर्ड्स लिहायचे आहेत आपल्याला आता याच्यापैकी आणि त्याला आहेत 2 मार्क. रिलेटेड वर्ड म्हणजे कसं? तर नाऊन दिलेलं असेल आणि त्याच्याशी संबंधित ॲडजेक्टिव्ह, एखादा इथे नाऊन असेल आणि त्याच्या बाजूला एक ॲडजेक्टिव्ह दिलेलं असेल, तर आपल्याला शोधायचं की नाऊनशी संबंधित ॲडजेक्टिव्ह आलेला असेल तर बाकीचे सुद्धा आपल्याला ॲडजेक्टिव्ह टाकायचे आहेत म्हणून.
तर बाकीचे मग ॲडजेक्टिव्ह पूर्ण करून तुम्ही हे जे काही नाऊनशी संबंधित जे विशेषण आलेले असतील ती तुम्ही तिथे टाकू शकता. विल गेट 2 मार्क्स फॉर दॅट. किंवा यालाच ऑर म्हणून दुसरा एक शब्द दिलेला असेल, वर्ब दिलेले असतील, त्याच्या आजूबाजूला तुम्हाला ॲडवर्ब लिहायला सांगितलेले असतील. सो यू हॅव टू कम्प्लीट दॅट ॲक्टिव्हिटी इन दिस वे. तर असं याला तुम्हाला 2 मार्क्स भेटणार आहेत. आफ्टर दॅट 6th क्वेश्चन विल बी देअर. पहिल्याच क्वेश्चन मधला जो आहे, कम्प्लीट द वर्ड चेन ऑफ नाउन, वर्ब ऑर ॲडजेक्टिव्ह. वर्ड चेन, आता आज अंताक्षरी तुम्हाला माहित असेल त्याच पद्धतीचा हा प्रश्न आहे. जसं की एक शब्द दिलेला असेल नेचर. आता हा नेचर म्हणजे काय आलेला आहे, नाऊन आलेला आहे. तर नाऊनशी संबंधित मग शेवटी बघायचं कोणता अक्षर आहे, ई. मग ईशी संबंधित कोणता शब्द यांनी टाकला, इंग्लिश. मग एच असेल तर एच शी संबंधित मग पुढचा शब्द येणार आहे, पण तो काय असला पाहिजे, नाऊन असला पाहिजे. ठीक आहे. तर इथे नाऊनचं विचारलं असेल, सांगितलं असेल त्यांनी तर नाऊन करायचं. जर वर्बचं सांगितलं असेल तर वर्ब करायचं. जर ॲडजेक्टिव्ह सांगितले असतील तर ॲडजेक्टिव्ह नुसार आपल्याला ते लिहायचे आहेत. किंवा फक्त एखाद्या वेळेला फक्त वर्ड चेन पूर्ण करा असं म्हटलेलं असतं. तर व्यवस्थित आपण बारकाईने त्याकडे लक्ष देऊन ते बघायचं की आपल्याला नाऊन विचारलंय, वर्ब विचारलंय, ॲडजेक्टिव्ह विचारलं आहे की फक्त शब्द टाकायला सांगितलेला आहे, आणि त्यानुसारच आपल्याला ही ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे. सो दॅट वेन ई इज देअर, इट इज धिस वर्ड चेन इज पर्टिक्युलरली अबाउट नाउन. दॅट्स वाय द पर्सन हॅज हिअर द आन्सर इज ऑफ इंग्लिश. देन एच इज देअर, देन यू कॅन स्टार्ट नेक्स्ट नाउन. दॅट मीन्स हॉर्स. You can write over here home, anything else you can write. There is no limitation for that you should use the bombastic words or what. Just you have to complete the word chain. Any word can go with that. Okay, so you have to complete actually 4 words. You have to write at least 4 words in this word chain question. So you will get 2 marks. या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न पूर्ण करायचा आहे. म्हणजे 6 पैकी आपल्याला फक्त 4 सोडवायचे इतकं लक्षात घ्या. मग आपल्याला जे सोपे वाटतात ते बघायचे. सगळे सोडवत बसल्यापेक्षा नंतर तुम्ही सोडू शकता. शेवटी जर सोडवता येत असतील, लवकर सोडवता येत असेल तर लवकर आपण सगळ्यात 6चे 6 प्रश्न सोडवू शकतो सोपे असतील तर. पण कंपल्सरी नाही आहे. 4च जर सोडवले तुम्ही आणि त्यांची अचूक उत्तर तुम्हाला माहित असतील तर 4च सोडवा, त्याला तुम्हाला 8 मार्क भेटणार आहेत. वी हॅव टू सेव्ह अवर टाइम. डोंट लूज युअर टाइम इन अदर वे. कारण इथेच तुम्ही 2 प्रश्न एक्स्ट्रा सोडवण्यामध्ये तुमचे 5 मिनिटं चालले जातील विचार करण्यामध्ये. दॅट्स वाय यू हॅव टू सेव्ह युअर टाइम ऑल्सो. तर हा झाला पहिला प्रश्न. नंतर दुसरा प्रश्न येणाऱ्या 1B आहे हा, डू ॲज डायरेक्टेड. 2 मार्कांसाठी डू ॲज डायरेक्टेड येतं आपल्याला. ज्यामध्ये पहिला प्रश्न असतो, मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय युझिंग द गिवन फ्रेज. आपल्याला एक फ्रेज दिलेली असेल, 2-3 शब्दांची एक फ्रेज असते, ती फ्रेज दिलेली असेल, त्याला आपल्या वाक्यांमध्ये आपल्याला वापरायचं आहे, आपल्या शब्दांमध्ये वापरायचं आहे. म्हणजे 1 मार्क त्याला भेटेल मग तुम्हाला. यालाच आपल्याला ऑर असेल, ज्यामध्ये ऍड अ क्लॉज टू द फॉलोइंग सेंटेन्स टू एक्सपांड इट मिनिंगफुली. याला 1 मार्क असेल. म्हणजे आपल्याला एक अर्धवट वाक्य दिलेलं असेल आणि त्याच्यात आपल्याला क्लॉज ऍड करायला सांगितलेला असतो, तर तो आपण जर व्यवस्थित लिहिला तर त्याला 1 मार्क भेटेल. म्हणजे आयदर धिस ऑर धिस यू हॅव टू सॉल्व. एकतर पहिल्यामधलं ए किंवा बी हे दोघांपैकी 1 सोडवा तर तुम्हाला 1 मार्क मिळेल. 2 सोडवले तर 2 मार्क भेटणार नाहीयेत. हे ऑर मध्ये लक्षात घ्या. ठीक आहे. भरपूर मुलांना काय वाटतं की हे 2 सोडवले म्हणजे आपल्याला 2 मार्क भेटणार आहेत. नाही, तर तुम्हाला यापैकी एकच सोडवायचं दोघांपैकी, आणि नंतर दुसरा येतो त्याच्यामध्ये, ज्यामध्ये ऍड प्रिफिक्स और सफिक्स टू मेक न्यू वर्ड्स. म्हणजे वाक्याच्या नंतर किंवा सुरुवातीला प्रिफिक्स शब्दाच्या सुरुवातीला किंवा शब्दाच्या नंतर लागणारे जे काही असतात त्याला प्रिफिक्स किंवा सफिक्स असं म्हणतो आपण. सुरुवातीला जे शब्द लागतात, जसं हॅप्पी आहे त्याला अन लावलं तर प्रिफिक्स झाला अनहॅपी, हा शब्द तयार झाला. सफिक्स लावायचं असेल तर हॅप्पी या शब्दाला हॅपीनेस केलं, म्हणजे नेस हा जो शब्द लावलेला अक्षर लावलेले आहेत आपण, तर याच्यामुळे हॅपीनेस हा शब्द तयार झाला. असं हे सफिक्स टू मेक न्यू वर्ड्स. आपल्याला 2 शब्द दिलेले असतील आणि त्याचे 2 आपल्याला 2 शब्द तयार करायचे. एक शब्द दिलेला असेल त्याला प्रिफिक्स किंवा सफिक्स लावून 2 वर्ड्स तयार करायचे. यू विल गेट 1 मार्क फॉर दॅट. ठीक आहे. म्हणजे याच्यातला 1 मार्क आणि याच्यातला 1 मार्क असे 2 मार्क तुम्हाला भेटणार आहे. म्हणजे वरचे 8 मार्क आणि हे 2 मार्क असे 10 मार्कांचा पहिला लँग्वेज स्टडीचा प्रश्न आहे, लक्षात घ्या. आता याला ऑर काय दिलेलं आहे त्यांनी, यूज एनी वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स इन युअर ओन सेंटेन्सेस. 2 वर्ड्स इथे दिलेले असतील. हे 2 वर्ड्स कोणते असतील, सेम वर्ड्स फ्रॉम 2A शुड बी आस्क्ड इन 2B. इथे जे शब्द दिलेले असतील तेच शब्द तुम्हाला इथे वापरायचे आपल्या सेंटेन्समध्ये. ठीक आहे. आणि ते वाक्य तयार करायचं आहे. या पद्धतीने तुम्हाला 2 शब्द दिलेले असतील, 2 शब्दांचं तुम्हाला वाक्य तयार करायचं. विल गेट 1 मार्क ओव्हर हिअर. सो इन दिस वे द फर्स्ट क्वेश्चन विल बी ओव्हर. हे झाला पहिला प्रश्न 10 मार्कांचा आपला. त्यानंतर येतं टेक्स्च्युअल पॅसेज. 20 मार्कांसाठी आपल्याला 2 पॅसेज येणार आहेत.
तर ते त्यांना टेक्स्च्युअल पॅसेजेस असं म्हणतो आपण. म्हणजे आपल्या पुस्तकामध्ये जे इंग्लिशचं पुस्तक आपल्याला दिलेलं इंग्लिश कोर्स बुक त्यामधले 2 पॅसेज येणार आहेत आपल्याला, हे लक्षात असू द्या. आणि हे कशासाठी देतील, ते टेक्स्च्युअल पॅसेज देण्यामागचं काय कारण आहे, कॉम्प्रिहेन्शनसाठी. याला आपल्याला 30 मिनिटं द्यायची आहेत बघा, 15-15 मिनिटं. क्वेश्चन नंबर 2A and 2B असणार आहे. This section contains activities based on reading comprehension. The student's level of understanding what or he or she reads can only be tested if different types of activities are given are based on the content. In this section, the student's understanding and ability to draw inferences and conclusions to pick out relevant responses to the questions from different paragraphs. His knowledge of reading between the lines and expressing his personal response about the content given in the passage are evaluated. या सगळ्या गोष्टी तपासल्या जाणार आहेत. तुम्हाला किती समजतं, तुमचा स्वतःचा रिस्पॉन्स काय त्याच्यावर, तुम्हाला वाचलेलं समजतं का. So all these things will be evaluated with the help of these passages. One of the most important aspects is to test vocabulary development from the passage. या पॅसेजेस मधून तुमची vocabulary म्हणजे शब्दसाठा सुद्धा वाढलेला आहे किंवा नाही हे सुद्धा तपासले जाणार आहे. The passage is also used to check the deep knowledge the child has about contextual language study and its usage while writing. It contains activities like, यामध्ये कोणकोणत्या ऍक्टिव्हिटीजचा समावेश होतो बघा. पहिला येतो सिंपल फॅक्च्युअल ऍक्टिव्हिटी, ज्याला तुम्हाला 2 मार्क मिळणार आहेत. म्हणजे या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला जी असतील ती आपल्या पॅसेजमध्येच भेटणार आहेत, सिंपल फॅक्च्युअल ऍक्टिव्हिटी म्हणजे. आणि त्याला ऑप्शन वगैरे सुद्धा दिलेले असतात, तर याला तुम्हाला 2 मार्क मिळणार आहेत. कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ऍक्टिव्हिटी असतील म्हणजे याचं उत्तर 2 ते 3 ओळींमध्ये तुम्हाला द्यायचं आहे. 2 मार्क्स विल बी देअर. देन ऍक्टिव्हिटी बेस्ड ऑन वोकॅब्युलरी, शब्दांवर आधारित ऍक्टिव्हिटी असेल, दॅट विल हॅव 2 मार्क्स फॉर यू. देन ऍक्टिव्हिटी बेस्ड ऑन कॉन्टेक्स्च्युअल ग्रामर, याच्यामध्ये जे काही ग्रामरवर प्रश्न विचारले जातील त्याला 2 मार्क आहेत. 2 प्रश्न असतील त्याच्यामध्ये तर 2 मार्क भेटतील. अँड द 5th वन इज ऍक्टिव्हिटी बेस्ड ऑन पर्सनल रिस्पॉन्स, एक्सप्रेशन, क्रिएटिव्हिटी अँड इमॅजिनेशन. तुमचे स्वतःच्या मत तुम्हाला मांडण्यास सांगितले जातील. व्हॉट डू यू थिंक, व्हॉट डू यू लाईक, डू यू प्ले क्रिकेट वगैरे असे प्रश्न विचारलेले असतात, तर ते तुम्हाला सोडवायचे आहेत. आणि यू हॅव टू गेट 2 मार्क्स फॉर दॅट, यू विल गेट 2 मार्क्स फॉर दॅट. सो इन दिस वे तुम्हाला 5 प्रश्न विचारले जातील, 2-2 मार्कांचे, असे 10 मार्क होतील एका पॅसेजचे. असे तुम्हाला 2 पॅसेज विचारले जाणार आहेत, क्वेश्चन नंबर 2A आणि क्वेश्चन नंबर 2B. हे झाले 20 मार्क. नाउ आफ्टर दॅट यू विल हॅव सेक्शन 3 पोएट्री, 10 मार्क्स. सेक्शन 3 येतो याच्यानंतर आपल्याला, जो आहे 10 मार्कांसाठी आपल्याला. यामध्ये क्वेश्चन नंबर 3A असेल, यामध्ये पोएम फॉर कॉम्प्रिहेन्शन जो असेल 5 मार्क्ससाठी. आणि ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम असेल, म्हणजे रसग्रहण करायचं आहे, याचे ऑलरेडी आपण व्हिडिओ टाकलेले आहेत, तर त्याच्यासाठी 5 मार्क असतील. सेक्शन 3 इज बेस्ड ऑन रीडिंग, अंडरस्टँडिंग अँड ॲप्रिशिएटिंग द पोएम्स. कविता वाचणे, समजणे आणि तिचं रसग्रहण करणे याच्याशी संबंधित हा सेक्शन 3 राहणार आहे पोएट्रीचा. The students are expected to use the imagination and literary devices and also identify devices that make poetry different from prose. तुम्हाला जे काही लिटररी डिव्हाइसेस असतील, जे साहित्याच्या दृष्टीने वेगवेगळे वापरलेले असतील कवितेमध्ये, ते शोधायचे आहेत. अँड द स्टुडंट्स आर ऑल्सो एक्सपेक्टेड टू अप्रिशिएट द पोएम बाय अनालायझिंग इट्स की कॉम्पोनंट्स. आणि कवितेला रसग्रहण त्या दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे तुम्हाला करायचं आहे. अतिशय सोपे प्रश्न आहेत हे, तुम्हाला खाली नंतर समजून येईलच. आपण ऑलरेडी हे शिकलेलोच आहे, म्हणून तुम्हाला एवढं काही टेन्शन घ्यायचं कामच नाहीये. पोएम फॉर कॉम्प्रिहेन्शनचा जो क्वेश्चन नंबर 3A आपल्याला राहणार आहे, ते जे 5 मार्क इथे वरती सांगितलेले आहेत तेच हे 5 मार्क आहेत, ज्यामध्ये तुम्हाला A1 प्रश्न विचारलेला असतो, सिंपल फॅक्च्युअल, म्हणजे तिथेच उत्तर तुम्हाला पोएम मध्ये भेटणार आहे, त्याला तुम्हाला 2 मार्क्स राहणार आहेत. एक दुसरा असेल A2 जो असेल कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल, म्हणजे 2 ते 3 ओळीमध्ये उत्तर द्यायचं आहे, त्याला 2 मार्क्स मिळणार आहेत. आणि तिसरा असेल पोएटिक डिव्हाइस, म्हणजे फिगर ऑफ स्पीच, रायमिंग स्कीम, रायमिंग वर्ड्स या संबंधीचे प्रश्न विचारले जातात, त्याला 1 मार्क. असे 5 मार्क झाले तुमच्या क्वेश्चन नंबर 3A चे. आणि क्वेश्चन नंबर 3B मध्ये तुम्हाला ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम. आता शब्द ॲप्रिसिएशन म्हटलं की आपल्याला लगेच टेन्शन यायला लागतं की बुवा खूप कठीण वगैरे आहे की काय, पण तसं काहीच नाही, अतिशय सोपं आहे. स्टुडंट शुड राईट अन ॲप्रिसिएशन ऑफ द गिवन पोएम विथ द हेल्प ऑफ गिवन पॉइंट्स इन अ पॉइंट फॉर्मॅट. 5 मार्कांसाठी खालील मुद्द्यांच्या आधारे आपल्याला ते लिहायचं आहे. मग तुम्हाला कविता दिलेली असेल, त्याचं टायटल सुद्धा असेल, त्याच्या खाली कवीचं नाव सुद्धा दिलेलं असतं, आणि तुम्हाला या खालील मुद्द्यांच्या आधारे ते लिहायचं असतं. मग टायटल असं 1 नंबर द्यायचं, पोएम फॉर ॲप्रिसिएशन क्वेश्चन नंबर 3B असं लिहायचं, पोएम फॉर किंवा डायरेक्ट उत्तरं लिहायची. 1 टायटल, मग त्या कवितेचं टायटल काय आहे ते तुम्ही लिहायचं. ओके, द टायटल ऑफ द पोएम इज अ टीनेजर्स प्रेयर. आपण ऑलरेडी हे याचे व्हिडिओ तयार केलेले आहेत. वरती आय बटनावर क्लिक केलं की तुम्हाला
ते आपल्या रसग्रहणाचे क्रिटिकल ॲप्रिसिएशनचे व्हिडिओज वगैरे तिथे दिसतील. त्यानंतर नेम ऑफ द पोएट लिहायचं. द पोएट ऑफ द पोएम इज, मग जे कोणी असतील, जे मोर्स, आता आपण वरती बघितलं टीनेजर्स प्रेयर, तर त्यांचे जे मोर्स हे आहेत. तर नेम ऑफ द पोएट, नेम ऑफ द पोएम आहे किंवा नेम द पोएट इथे दिलेला आहे. तर याला अर्धा मार्क, याला अर्धा मार्क, म्हणजे 1 मार्क भेटला तुम्हाला. त्यानंतर राईम स्कीम सांगायची आहे तुम्हाला, याला 1 मार्क आहे. फिगर ऑफ स्पीच एनी वन, कोणताही एक फिगर ऑफ स्पीच सांगायचं त्याच्यामध्ये आलेला, त्याचं उदाहरण दिलं तर खूप चांगलं होईल, त्याला 1 मार्क आहे. आणि या कवितेची थीम किंवा सेंट्रल आयडिया काय आहे 2 ते 3 ओळींमध्ये आपल्याला लिहायचं आहे, याला 2 मार्क. आता हा पोएम फॉर ॲप्रिसिएशनचा क्वेश्चन आपल्याला येणारच आहे. म्हणून काय करायचं, आपल्या सिलेबसमध्ये जितक्या काही पोएम आहेत त्यांचं या मुद्द्यांच्या आधारे रसग्रहण करून ठेवा आणि नेहमी वाचत राहा. म्हणजे तुम्हाला ऐन वेळेला टेन्शन घ्यायचं काम पडणार नाही. लगेच तुम्ही लिहू शकतात. जे काही 5 मिनिटं आपल्याला सांगितलेले आहेत, तर 5 ते 10 मिनिटांमध्ये आपण ही ॲक्टिव्हिटी कंप्लीट करून टाकू शकतो. सो दिस इज हाऊ यू कॅन डू युअर स्टडी विथ द हेल्प ऑफ दिस पॉईंट्स. ओके. आफ्टर दॅट टेक्स्च्युअल पॅसेज, नॉन टेक्स्च्युअल पॅसेज येणार आहे. सेक्शन 4 सुरू होतो आता इथून. सेक्शन 4 मध्ये आपल्याला नॉन टेक्स्च्युअल पॅसेज आहे. हा नॉन टेक्स्च्युअल पॅसेज म्हणजेच काय, अनसीन पॅरेग्राफ, जो आपल्याला 15 मार्कांसाठी राहणार आहे. बघा किती मार्क भेटत आहेत आपल्याला. म्हणजे तिथल्या तिथेच उत्तरं, काहीच करायची गरज नाही आहे इंग्लिशच्या पेपरमध्ये. तिथल्या तिथेच उत्तरं शोधायची आहेत. फक्त जे वाचलेलं आहे ते समजून घ्यायचं आहे आपल्याला. जे वाचतोय आपण ते समजते किंवा नाही आपल्याला ते जास्त महत्वाचं आहे. यामध्ये मग नॉन टेक्स्च्युअल पॅसेज फॉर कॉम्प्रिहेन्शन 10 मार्कांसाठी 20 मिनिटात आपल्याला सोडवायचं आहे. आणि जे प्रश्न जसे आपल्याला टेक्स्च्युअल पॅसेजचे विचारलेले आहेत आपल्या पुस्तकावर आधारित, तसेच प्रश्न यामध्ये सुद्धा विचारले जातील. 5 प्रश्न असतील. सिंपल फॅक्च्युअल, त्यानंतर कॉम्प्लेक्स, त्यानंतर वोकॅब्युलरीशी संबंधित, ग्रामरशी संबंधित आणि पर्सनल रिस्पॉन्स टाईप क्वेश्चन. असे 5 प्रश्न 10 मार्कांसाठी, 2-2 मार्कांसाठी असणार आहेत. हा झाला क्वेश्चन नंबर 4A. तसंच क्वेश्चन नंबर 4B असेल, यामध्ये नॉन टेक्स्च्युअल पॅसेज फॉर समरी. याच पॅसेजची वरची जो पॅसेज आलेला असेल याची आपल्याला लिहायची आहे समरी, जी असेल 5 मार्कांसाठी. समरीज म्हणजे सारांश, त्याला आपण 1 प्रेसे रायटिंग म्हणतो किंवा 1/3 एखाद्या पॅसेजचा सारांश लिहिणे. त्याच्यासाठी आपण एक सेपरेट व्हिडिओ तयार करणार आहोत, म्हणून त्यासंबंधी काही वाद नाही. ते तुम्हाला 15 मिनिटांमध्ये संपवायचं आहे. आता याचं काय एम आहे समरी रायटिंगचं ते बघून घ्या. द एम ऑफ समरी ऑफ अ पॅसेज इज टू एनेबल द स्टुडंट्स टू अंडरस्टँड द मेन पॉईंट्स अँड एक्सप्रेस देम इन देअर लँग्वेज इन शॉर्ट. म्हणजे जो पॅराग्राफ दिलेला असेल याच्यातले मेन पॉईंट्स शोधून घ्यायचे आणि ते आपल्या भाषेमध्ये मांडायचं आहे, एवढंच. द स्टुडंट शुड रीड द गिवन पॅसेज व्हेरी केअरफुली टू अंडरस्टँड इट. सजेस्टिंग टायटल इज मॅन्डेटरी. याला टायटल देणं महत्वाचं आहे. समरी रायटिंगला तुम्हाला जो पॅसेज आलेला असेल त्याला योग्य टायटल, कशा संबंधी आलेला आहे त्याला टायटल द्या. 1 शब्दांमध्ये का असे ना, परंतु त्याला टायटल देणं महत्वाचं आहे. द स्टुडंट शुड एक्सप्रेस द थीम और जिस्ट ऑफ द पॅसेज इन हिज ओन वर्ड्स. नेमकं पॅसेजमध्ये काय सांगितलेलं आहे हे आपल्या शब्दामध्ये तुम्हाला मांडायचं आहे. स्टुडंट शुड यूज अप्रोप्रिएट वोकॅब्युलरी, ग्रामर अँड लँग्वेज व्हाईल समरायझिंग. याचा जो काही समरायझिंग करणार आहात तुम्ही, याच्यामध्ये योग्य वोकॅब्युलरी म्हणजे शब्द वापरायचे आहेत, ग्रामर व्यवस्थित असलं पाहिजे आणि लँग्वेज भाषेचा योग्य वापर केला गेला पाहिजे. द स्टुडंट शुड अवॉइड एक्झॅक्ट रिपिटेशन ऑफ सेंटेन्सेस व्हाईल समरायझिंग अँड ही शुड नॉट एक्सप्रेस हिज ओपिनियन. आणि जसेच्या तसे समरायझिंगमध्ये जे पॅरेग्राफमध्ये आलेले प्रश्न जे सेंटेन्सेस आले आहेत जशीच्या तसे कॉपी करून लिहू नका, कारण चांगले मार्क भेटणार नाहीत. इथेच आपले मार्क्स कटतात, लक्षात घ्या. तर इन दिस वे यू हॅव टू राईट इट डाऊन. धिस नॉन टेक्स्च्युअल पॅसेज विल बी फॉर यू ऑफ 15 मार्क्स. 15 मार्कांसाठी हा प्रश्न राहणार आहे. सो यू हॅव टू राईट दिस क्वेश्चन्स व्हेरी केअरफुली. ओके. So let's move towards the next section, that is section 5, that will be for writing skill and 20 marks. It will be for 20 marks. हा सुद्धा सेक्शन खूप महत्वाचा आहे मित्रांनो. बघा 20 मार्कांचा सेक्शन आहे. आता आपले फक्त 25 मार्क राहिलेले आहेत आतापर्यंत आपण सगळं बघितल्यानंतर. इथे बघा ए असेल तुम्हाला लेटर रायटिंग, ज्याला 15 मिनिटांमध्ये तुम्हाला संपवायचं आहे. दुसरा आहे डायलॉग रायटिंग, ते 15 मिनिटात संपवायचं आहे. इन्फॉर्मेशन ट्रान्सफर सी असतो तो 15 मिनिटात, आणि एक्सपांड द थीम असे 15 मिनिटात. असे 4 सेक्शन राहणार आहेत. याच्यामध्ये 15-15 मिनिटात तुम्हाला हे सगळं संपवायचं आणि यू विल हॅव 5 मार्क्स फॉर दिस. याला लेटरला 5, डायलॉगला, इन्फॉर्मेशन ट्रान्सफरला आणि एक्सपांड थीमला 5-5 मार्क राहणार आहेत. म्हणजे असे 20 मार्क तुम्हाला भेटणार आहेत. आणि याचमुळे या प्रश्नांसाठी आपल्याला वेळ नसतो. वरच्या प्रश्नांवर आपण खूप टाइमपास करतो आणि जिथे मार्क घ्यायचे असतात आपल्याला अतिशय साध्या पद्धतीने त्याला मार्क भेटू शकत नाहीत आपल्याला.
ओके, द एम ऑफ डेव्हलपिंग रायटिंग स्किल इज टू हेल्प स्टुडंट टू इमॅजिन अँड थिंक इन कोहेरंट कोहेसिव्ह मॅनर अँड एक्सप्रेस द थिंकिंग इन व्हेरियस रिटन फॉर्म्स. आपली संकल्पना व्यवस्थित क्लिअर करून आपल्याला योग्य पद्धतीने कोहेसिव्ह मॅनरमध्ये म्हणजे लोकांना समजून येईल या पद्धतीने टप्प्याटप्प्याने एकसंधपणे आपले विचार मांडता आले पाहिजे, याच्यासाठी हा रायटिंग स्किलचा प्रश्न दिलेला आहे. द स्टुडंट शुड बी एबल टू ऑर्गनाइज देअर आयडियाज अँड थॉट्स इन क्लिअर पीस ऑफ रायटिंग. आपले जे काही मतं आहेत ते योग्य पद्धतीने मांडता येणं हे जास्त महत्त्वाचं आहे मुलांना. रिफ्लेक्टिंग देअर नॉवेल्टी आणि क्रिएटिव्हिटी, आणि नाविन्य पद्धतीने किंवा चांगलं कृतिशील पद्धतीने जे काही असेल आपण ते मांडता आलं पाहिजे आपले मुद्दे आपल्या भाषेमध्ये. इट शुड ऑल्सो रिफ्लेक्ट देअर सेन्सिटिव्हिटी टुवर्ड्स द सब्जेक्ट. आणि जो काही तुम्हाला सब्जेक्ट विचारला जाणार आहे लेटरमध्ये तर तुम्ही त्याच्याशी किती संवेदनशील आहात हे सगळे तपासले जाणार आहेत रायटिंग स्किलमध्ये. आता यामध्ये तुम्हाला लेटर रायटिंगचा प्रश्न राहणार आहे जो आहे 5 मार्कांसाठी. लेटर रायटिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट मोड ऑफ कम्युनिकेशन. इट इज व्हेरी युजफुल इन पर्सनल अँड प्रोफेशनल डेव्हलपमेंट ऑफ एन इंडिव्हिज्युअल. आता लेटर रायटिंग जरी तुम्ही पत्र लिहित नाही, तुमच्या आईवडिलांना लिहित नाही, मामा मामींना लिहित नाही, काका काकूंना लिहित नाही, परंतु मित्रांनो आजच्या जमान्यात आपण व्हॉट्सअपच्या साहाय्याने ईमेलच्या साहाय्याने लोकांसोबत कम्युनिकेट करतो. लेटर्स अजूनही आहेत, फक्त ते पाठवण्याचा फॉर्मॅट चेंज झालेला आहे. ईमेलच्या माध्यमातून आपण भरपूर फॉर्मल लेटर्स देत असतो. बँकेमध्ये तुम्हाला साधं असं तुमच्या नावामध्ये बदल घडून आणायचा असेल, नाव चुकलेलं असेल, याच्यासाठी तुम्हाला लेटर लिहावं लागतं. दॅट्स वाय दिस लेटर रायटिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड इट इज अ स्किल. दॅट्स वाय दिस क्वेश्चन इज ऑलवेज देअर इन युअर क्वेश्चन पेपर. आपल्या क्वेश्चन पेपरमध्ये या पद्धतीचा आणि सिलेबसमध्ये लेटर रायटिंगचा प्रश्न हा राहतोच, याच्याचसाठी आहे. ओके, द स्टुडंट शुड बी एबल टू डिफरन्शिएट इनफॉर्मल फ्रेंडली मेसेजेस फ्रॉम मेसेजेस सेंड टू ऑफिशियल्स. आपल्याला फॉर्मल आणि इनफॉर्मल या दोन मधला फरक कळला पाहिजे, याच्यासाठी लेटर रायटिंग आहे. द टीचर इज एक्सपेक्टेड टू इम्पार्ट द ऑब्जेक्टिव्स ऑफ ऑल टाइप्स ऑफ लेटर रायटिंग. द स्टुडंट मस्ट बी टॉट बोथ द फॉर्मल अँड इनफॉर्मल लेटर रायटिंग. The objective here is to see that the student learn the format of each given type of letter properly along with the language used. आपण ऑलरेडी लेटर रायटिंग हा मुद्दा शिकलेलो आहो. वरती या बटनावर क्लिक करा, तुम्हाला लेटर रायटिंगचा प्रश्न कसा लिहायचा हे सुद्धा कळून येईल. इन द ऍक्टिव्हिटी शीट बोथ टाइप्स ऑफ लेटर्स विल बी गिवन वेअर स्टुडंट्स कॅन चूज एनी वन ऑफ देम. फॉर्मल आणि इनफॉर्मल दोन्ही लेटर दिले असतील एका प्रश्नावर आधारित, त्यापैकी एक तुम्हाला लिहायचा आहे. इमोशन्स ओपिनियन्स शुड बी वेल एक्सप्रेस थ्रू प्रॉपर वर्ड्स. योग्य शब्दांमध्ये त्याची मांडणी असली पाहिजे. लेटर शुड बी रिटन इन ब्लॉक फॉर्मॅट. नवीन फॉर्मॅट आहे, ईमेल स्वरूपात जसं आपण लिहितो तसं सगळे काही मुद्दे आपल्या लेफ्ट साईडच्या मार्जिनने लिहिल्या जाणार आहेत, म्हणून याला ब्लॉक फॉर्मॅट असं म्हणतात. त्याचं सुद्धा आपण एक्सप्लेनेशन व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. ऑल द कॉम्पोनंट्स ऑफ द लेटर शुड बी अलाइन टू द लेफ्ट. ब्लॉक फॉर्मॅटचा अर्थ हा होतो. द फॉलोइंग पॉईंट शुड बी कन्सिडर्ड व्हाईल रायटिंग अ लेटर. खालील मुद्द्यांचा वापर करून आपल्याला जे काही आहे 5 मार्क भेटणार आहेत. बघा काय काय आहे. आपल्याला सेंडर्स ॲड्रेस टाकावा लागणार आहे, ज्याला अर्धा मार्क आहे. रिसिपियंट ॲड्रेस फॉर्मल लेटर बद्दल बोलत होतो आपण. बघा लेटर फॉर्मॅट काय आहे, फॉर्मल, आणि याची मार्किंग स्कीम बघत होतो आपण 5 मार्क कसे भेटतात ते. त्यानंतर सब्जेक्ट सॅल्युटेशन अर्धा मार्क, मेन बॉडीला 2 मार्क आहे. शेवटी क्लोजिंग आहे, सबस्क्रिप्शन आहे, याला अर्धा मार्क, आणि ग्रामरला 1 मार्क. असे हे तुम्हाला भेटतात पूर्ण 5 गुण, याच्यामध्ये 5 मार्क. जर इन्फॉर्मल लेटर लिहित असाल तर सेंडर्स ॲड्रेस अँड डेटला अर्धा मार्क आहे, सॅल्युटेशनला अर्धा मार्क आहे, मेन बॉडीला 2.5 मार्क आहे, क्लोजिंगला अर्धा मार्क आहे, आणि ग्रामरला 1 मार्क आहे. म्हणजे क्लोजिंग फक्त तुम्ही लिहिता युअर्स लविंगली किंवा युअर लविंग सन, अर्धा मार्क भेटणार आहे त्याला. ओके, अँड ग्रामर व्यवस्थित लिहिलं असेल तर 1 मार्क. सो इन दिस वे यू हॅव टू राईट द 5 मार्क. यू कॅन गेट 5 मार्क्स इन युअर examination with the help of this letter writing. Okay, so you have to be very cautious while writing the letter. After that dialogue writing will be there. drafting a speech असेल 5 मार्कांसाठी. The objective of dialogue writing is to develop conversational English used in day to day life. तुम्हाला कसं बोलता आलं पाहिजे इंग्लिशमध्ये, त्याच्यामुळे डायलॉग रायटिंगचा प्रश्न आहे. अप्रोप्रिएट टेन्स वापरता आला पाहिजे. प्रेझेंट, पास्ट, फ्युचर शुड बी यूज्ड व्हाईल रायटिंग अ डायलॉग. आपण याचे सुद्धा व्हिडिओज तयार केलेले आहेत, ते तुम्ही बघा, जरूर बघा. मी सगळे स्ट्रक्चर त्यामध्ये सांगितलेले आहेत कशा पद्धतीने आपण लिहू शकतो म्हणून ते. लँग्वेज स्टाईल शुड बी यूज्ड इन अकॉर्डिंग टू द कॉन्टेक्स्ट अँड रिलेशन ऑफ द स्पीकर. डायलॉग शुड बी रिटन इन व्हेरी सिम्पल ल्युसिड लँग्वेज कीपिंग इन माइंड द फ्लो ऑफ द कॉन्व्हर्सेशन. साध्या आणि सोप्या भाषेमध्ये आपल्याला जे काही आहेत ते डायलॉग्स लिहायचे आहेत आणि कॉन्व्हर्सेशनशी संबंधित लिहायचं आहे. पंक्च्युएशन मार्क शुड बी यूज्ड अप्रोप्रिएटली व्हेरेवर नेसेसरी. योग्य विरामचिन्हांचा वापर करून आपल्याला ते डायलॉग लिहायचे तरच मार्क भेटणार आहेत. डायलॉग रायटिंगची मार्किंग स्कीम कशी असणार आहे ती बघून घ्या.
ज्यामध्ये तुम्हाला प्रिपेअर अ डायलॉग फ्रॉम द जंबल सेंटेन्सेस. पहिला प्रश्न दिलेला असेल डायलॉग रायटिंगमध्ये 3 सेक्शन आहे, ज्याला ए मध्ये असेल तुम्हाला चिटचॅटमधलेच काही जंबल सेंटेन्सेस दिलेले असतील, वरती खाली केलेले असतील, त्यांना योग्य क्रमाने लावायचे आहेत, त्याला तुम्हाला भेटेल 1 मार्क. कंप्लीट द डायलॉग थीम फ्रॉम चिटचॅट, चिटचॅटमधून काही प्रश्न विचारलेले असतील, त्याच्यामधले काही तुम्ही प्रश्न असतील त्याची उत्तरं लिहायचे स्वतःच्या भाषेमध्ये, त्याला भेटतील 1 मार्क. आणि तिसरा सेक्शन असतो याच्याच मध्ये डायलॉग रायटिंगमध्ये तिसरा सी सेक्शन असतो, ज्यामध्ये राईट अ डायलॉग ऑन अ गिवन थीम. एखादा तुम्हाला थीम दिलेली असेल, एखादा प्रश्न किंवा 2 मित्र एक्झामबद्दल चर्चा करत आहेत आणि त्याच्याशी संबंधित डायलॉग लिहा, 3 मार्क. तुम्हाला मिनिमम 3 मिनिंगफुल एक्सचेंजेस म्हणजे 2 व्यक्ती असतील तर त्यांचे एका व्यक्तीचे 3 असे 6 सेंटेन्सेस लिहायचे आहेत. सो दॅट विल गेट 3 मार्क्स फॉर दॅट. ओके, तर या पद्धतीने हे डायलॉग रायटिंगचा प्रश्न आहे. आणि यालाच ऑर असतो एक ड्राफ्टिंग अ स्पीच नावाचा प्रश्न, यामध्ये तुम्हाला भाषण लिहायचं आहे. ऑरचा असेल तुम्हाला हा प्रश्न. द ऑब्जेक्टिव्ह ऑफ अ स्पीच इज टू एक्सप्रेस अँड कन्वे ओपिनियन्स, व्ह्यूज अँड थॉट्स टू अन ऑडियन्स. इट ऑल्सो हेल्प्स एनहान्स वन्स ऑरेटरी स्किल. आपले जे काही मुद्दे आहे योग्य पद्धतीने मांडणं आणि आपली जे काही भाषण कौशल्य स्पष्ट करण्यासाठीचा हा प्रश्न आहे. आणि इथे स्टेप्स काय फॉलो करायच्या? डिटरमाइन द टॉपिक फॉर स्पीकिंग and understand the general and specific purpose of the speech to meet the needs of delivery. योग्य पद्धतीने आपण टॉपिक समजून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच जे काही गरज आपल्याला लागणार आहे शब्दांची ती आपण केली पाहिजे आणि मग बोललं पाहिजे. आफ्टर दॅट ड्राफ्टिंग अ स्पीच मध्ये प्रिपेअर द स्पीच टू कॅप्चर अँड कॅप्टिवेट द लिस्नर. योग्य पद्धतीने भाषण तयार करायचं आणि लिस्नरला आपल्याला अट्रॅक्ट करायचं आहे. मार्किंग स्कीम कशी आहे? या प्रश्नाची 5 मार्क भेटणार आहे. याला सुद्धा ऑर मध्ये डायलॉग रायटिंगसाठी आपल्याला अप्रोप्रिएट बिगिनिंग आणि कन्क्लुजन, योग्य सुरुवात आणि योग्य शेवट, 1 मार्क. बॉडी जो मध्य भाग आहे, वेगवेगळे पॉइंट्स टाकायचे आहेत, 2 मार्क. अप्रोप्रिएट सिक्वेन्स अँड फ्लो ऑफ लँग्वेज, योग्य क्रम लावायचा आपल्याला सेंटेन्सेसचा, 1 मार्क. यूज ऑफ अप्रोप्रिएट ग्रॅमॅटिकल स्ट्रक्चर, योग्य ग्रामरचा वापर करायचा आहे शब्द प्रश्नामध्ये, याला भेटतील 1 मार्क. असा हा पूर्ण प्रश्न तुमचा राहणार आहे. याला 5 मार्क तुम्हाला भेटतील. इन्फॉर्मेशन ट्रान्सफर अतिशय महत्त्वाचा आणि मार्क देणारा हा प्रश्न तुम्हाला मित्रांनो बघा. इन्फॉर्मेशन ट्रान्सफर म्हणजे जी काही इन्फॉर्मेशन असेल त्याचं आपल्याला रूपांतरित वेगळ्या फॉर्मॅटमध्ये करायचं आहे, 5 मार्क भेटणार आहेत. द मेन एम ऑफ इन्फॉर्मेशन ट्रान्सफर इज टू इनेबल द स्टुडंट्स टू इंटरप्रेट, समजून घेणे, एनी इन्फॉर्मेशन दॅट कम्स अक्रॉस इन देअर डे टू डे लाईफ. एखादी इन्फॉर्मेशन माहिती तुमच्या समोर येणार आहे ती समजून घेणे, त्याचा अर्थ लावणे, याच्यासाठी हा प्रश्न आहे. फॉर एक्झाम्पल, इफ अ स्टुडंट्स विजिट रेल्वे स्टेशन, जर एखादा विद्यार्थी रेल्वे स्टेशनला व्हिजिट देत असेल, ही शुड बी एबल टू इंटरप्रिट द गिवन टाइम टेबल. त्याला तो रेल्वेचा टाइम टेबल समजला पाहिजे, हा याच्या मागचा उद्देश आहे. आणि एक्सप्रेस इट इन अ पर्टिक्युलर फॉर्म when it is to be conveyed. आणि जर तुम्हाला कोणी विचारलं की कोणती ट्रेन कुठे चाललेली आहे तर तुम्हाला त्या टाइम टेबलला बघून समोरच्याला सांगता आलं पाहिजे. हे याचा उद्देश आहे इन्फॉर्मेशन ट्रान्सफरचा. Just this is the example actually, but there are so many things that come across in our day-to-day life and we have to use them. So that's why you have to interpret it properly. When you are going to the post office, there may be some instructions given over there, do's and don'ts. So you should be able to understand, you should be able to interpret those do's and don'ts, and you have to behave according to that particular way. Okay, so that's why this information transfer question is very important. Question number 6A येतो आपल्याला, ज्यामध्ये आपल्याला वर्बल टू नॉन वर्बल आणि नॉन वर्बल टू वर्बल असे 2 प्रकार येतात. वर्बल टू नॉन वर्बल म्हणजे तुम्हाला एक परिच्छेद दिलेला असेल, एक पॅसेज दिलेला असेल, त्याचा आपल्याला चार्टमध्ये किंवा वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये, टेबलमध्ये, डूज अँड डोंट्समध्ये बदल करायचा असतो. मग त्याच्यामध्ये स्टुडंट्सला काय अपेक्षित करायचं आहे, स्टुडंटने काय करायचं आहे? द स्टुडंट शुड ट्रान्सफर द गिवन इन्फॉर्मेशन फ्रॉम अ पॅराग्राफ टू द नॉन वर्बल फॉर्मॅट. रीड द पॅराग्राफ केअरफुली, योग्य पद्धतीने तो अतिशय केअरफुली आपल्याला पॅराग्राफ वाचायचा आहे. सॉर्ट आउट द इम्पॉर्टंट पॉईंट्स, त्यामध्ये कोणकोणते इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत ते समजून घ्यायचे आहेत. इनकॉर्पोरेट द पॉईंट्स इन द गिवन फॉर्मॅट, त्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला टाकायचं आहे. द स्टुडंट्स कॅन यूज अ पेन ऑर अ पेन्सिल टू ड्रॉ द ग्राफिक फॉर्म्स. आपण पेन किंवा पेन्सिलचा वापर करून ते जो काही ड्रॉ करायचा आहे, जर ट्री डायग्राम असेल तर तो पेनच्या किंवा पेन्सिलच्या साहाय्याने आपण ट्री डायग्राम ड्रॉ करून त्याच्यात मुद्दे टाकायचे आहेत. अँड आफ्टर दॅट स्टुडंट is not allowed to add his or her own points to the information given. आपले स्वतःचे मुद्दे त्याच्यामध्ये टाकायचे नाहीयेत. ओके, या पद्धतीने जर ट्री डायग्राम असेल तर तो योग्य पद्धतीने आपल्याला काढून मेन पॉईंट्स त्याच्यात टाकायचे आहेत. याच्यासाठी सेपरेट व्हिडिओ आपण तयार करणार आहोत. नॉन वर्बल टू वर्बल असेल म्हणजे तुम्हाला काही मुद्दे ट्री डायग्राम दिलेला असेल त्याच्यावरून तुम्हाला पॅराग्राफ तयार करायचा आहे, त्याला नॉन वर्बल टू वर्बल असं म्हणतात.
रीड अँड प्रेझेंट इन अ ग्राफिक फॉर्म. चार्ट असेल, टी डायग्राम, फ्लो चार्ट, डूज अँड डोंट्स एक्सेट्रा जे असतील यांना योग्य पद्धतीने आपल्याला डिस्क्राईब करता आलं पाहिजे. ऑब्झर्व द ग्राफिक अँड डिस्क्राईब इट इन युअर ओन वर्ड्स हे सांगितलेलं आहे. 5 मार्क्स विल बी देअर फॉर दॅट. आफ्टर दॅट इन्फॉर्मेशन ट्रान्सफरची मार्किंग स्कीम दिलेली आहे बघा 5 मार्कांची, ज्यामध्ये व्हर्बल टू नॉन व्हर्बलला कसे मार्क भेटणार आहे. तर टायटल द्यायचं आहे आपल्याला. जर ट्री डायग्राम काढला असेल तर कशाचा आहे, चार्ट असेल तर चार्ट कशाचा, याचा ट्री डायग्राम 1 मार्क. कव्हरिंग ऑल पॉईंट्स 2 मार्क. ॲप्रोप्रिएट ग्राफिक और लेआउटसाठी 1 मार्क आणि ओव्हरऑल प्रेझेंटेशनसाठी 1 मार्क. असे हे 5 मार्क तुम्हाला भेटणार आहेत, लक्षात घ्या. नॉन व्हर्बल टू व्हर्बल कशी मार्किंग स्कीम असेल, पॅसेज असेल तर त्याला टायटल द्यायचं 1 मार्क भेटणार आहे. त्यानंतर यूज ऑफ गिवन पॉईंट, सगळे पॉईंट्स त्यामध्ये आले तर 2 मार्क. ग्रामर व्यवस्थित असेल 1 मार्क आणि अप्रोप्रिएट बिगिनिंग अँड कन्क्लुजन असेल तर 1 मार्क. सुरुवात आणि शेवट व्यवस्थित असेल तर 1 मार्क भेटणार आहे. अशी ही मार्किंग स्कीम 5 मार्कांची. यालाच बी क्वेश्चन असतो बघा, एक्सपांड द थीमचा. यामध्ये तुम्हाला एकतर न्यूज रिपोर्ट विचारली जाते किंवा डेव्हलपिंग अ स्टोरी हे 2 प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट एस्पेक्ट्स ऑफ द डेव्हलपिंग रायटिंग स्किल इज टू डेव्हलप स्टुडंट्स थिंकिंग एबिलिटी टू एक्सप्रेस इट ॲज पर देअर वर्ड लिमिट. आपल्या वैचारिक क्षमता तपासण्यासाठी हा प्रश्न आहे. दिस रायटिंग स्किल डेव्हलप्स नॉट ओनली देअर इमॅजिनेशन बट ऑल्सो हेल्प्स देम क्रिएट अ स्ट्रॉंग ओपिनियन व्हाईल इव्हॅल्युएटिंग द रियालिटी दॅट दीज आयडियाज ऑर थीम्स रिलेट टू. आपले मुद्दे, आपले जे काही इमॅजिनेशन, कल्पनेच्या साह्याने आपल्याला रियालिटीमध्ये ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत त्यांना योग्य पद्धतीने मांडणे हे जास्त महत्त्वाचं आहे. तर तुम्हाला एक्सपांड द थीममध्ये न्यूज रिपोर्ट म्हणजे एखादी हेडलाईन दिलेली असेल त्याच्याशी संबंधित तुम्हाला न्यूज तयार करावी लागणार आहे. किंवा याला और असेल डेव्हलपिंग अ स्टोरी, एखाद्या स्टोरीचा तुम्हाला एकतर सुरुवात दिलेली असेल किंवा शेवट दिलेला असेल आणि नंतर तुम्हाला ती स्टोरी पूर्ण करायची आपल्या कल्पनेच्या साह्याने, कल्पनाशक्तीच्या साह्याने. सो विल गेट 5 मार्क फॉर दॅट. एक्सपांड द थीमची मार्किंग स्कीम बघा कशी आहे. टायटल आणि बिगिनिंगसाठी 1 मार्क देण्यात येणार आहे. वोकॅब्युलरी आणि ग्रामरसाठी 1 मार्क आहे. यूज ऑफ अप्रोप्रिएट पॉईंट्स, एक्झाम्पल्स, कन्व्हेइंग मेसेज 2 मार्क आहेत. लॉजिकल ऑर्डर और कन्क्लुजन, योग्य पद्धतीने त्याची मांडणी आणि शेवट जर व्यवस्थित केलेलं असेल तर 1 मार्क भेटणार आहे. अशी तुम्हाला याला 5 मार्क राहणार आहेत. ठीक आहे. आणि सगळ्यात शेवटी येतं ट्रान्सलेशन. बी क्वेश्चन असतो. क्वेश्चन नंबर 7 आपल्याला दिलेला असतो ट्रान्सलेशनचा. द मेन पर्पज ऑफ ट्रान्सलेशन इज टू डेव्हलप द ॲबिलिटी टू एक्सप्रेस द थॉट्स in different languages. The child should be able to read, understand and interpret in both the languages. It also helps to develop and understand the differences in structure of both the languages. 2 भाषांमधलं, जसं मराठी आणि आपली जर मातृभाषा मराठी असेल तर मराठी आणि इंग्लिश या 2 भाषांमधलं आपल्याला तुलना करता आली पाहिजे, याच्यासाठी हा ट्रान्सलेशनचा मुद्दा दिलेला आहे. ट्रान्सलेशनमध्ये मार्किंग स्कीम 5 मार्क आहेत. याच्यामध्ये तुम्हाला 3 सेक्शन असणार आहेत. एनी 4 आउट ऑफ 6 वर्ड्स, 6 शब्द विचारले जातील. याच्यातले तुम्हाला 4 शब्द आहेत ज्यांचं ट्रान्सलेशन करायचं आहे इंग्लिशमधून मराठीमध्ये किंवा इंग्लिशमधून उर्दूमध्ये. ठीक आहे. आपलं जे काही मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन दुसरं असेल त्या पद्धतीने. ठीक आहे. तसंच एनी 2 आउट ऑफ 4 सेंटेन्सेस ट्रान्सलेशन फ्रॉम इंग्लिश इन टू मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. 4 पैकी 2 सेंटेन्सेस दिलेले असतील. पहिलं आपल्या 6 शब्दांपैकी 4 शब्दांचं ट्रान्सलेशन करायचं, याला 2 मार्क आहे. 4 सेंटेन्सेसपैकी 2 सेंटेन्सचं आपल्याला ट्रान्सलेशन करायचं, याला 2 मार्क आहे आपल्या भाषेमध्ये. आणि एनी 1 आउट ऑफ 2 इडियम्स और प्रोव्हर्ब्स. आता 2 इडियम्स, वाक्यप्रचार किंवा 2 म्हणी दिलेल्या असतील त्यापैकी 1 म्हण तुम्हाला आपल्या भाषेमध्ये लिहायची आहेत. इंग्लिशमधून मराठीमध्ये, इंग्लिशमधून हिंदीमध्ये, इंग्लिशमधून उर्दूमध्ये. तर तुम्हाला 1 मार्क मिळेल. या पद्धतीने 5 मार्क भेटणार आहेत, लक्षात असू द्या. 6 पैकी 4 शब्द, 4 पैकी 2 वाक्य आणि 2 वाक्यप्रचार किंवा म्हणींपैकी 1, अशा पद्धतीने हे 5 मार्क तुम्हाला भेटणार आहेत. असा हा पूर्ण तुमचा 80 मार्काचा पेपर आहे. यामध्ये लँग्वेज स्टडीसाठी 10 मार्क, सेक्शन 2 टेक्स्च्युअल पॅसेजसाठी 20 मार्क, पोएट्रीसाठी 10 मार्क, सेक्शन 4 नॉन टेक्स्च्युअल पॅसेजसाठी 15 मार्क, अनसीन पॅसेज, रायटिंग स्किलसाठी 20 मार्क आणि स्किल डेव्हलपमेंट म्हणजे ट्रान्सलेशनसाठी 5 मार्क. तर यापैकी जे आपल्याला सोपे वाटतात, जिथे जिथे मार्क घेऊ शकतो त्या पद्धतीने या फॉर्मॅटनुसारच अभ्यास करा मित्रांनो. चांगले मार्क तुम्हाला भेटणार आहेत जर अभ्यास व्यवस्थित केला इंग्लिशचा. तर 90च्या वर तर आरामशीर भेटतात, कारण 20 मार्क तुमच्या ओरलचेच राहणार आहेत. ते सुद्धा व्यवस्थित जर आपण दिले तर 80 पैकी किमान तुम्हाला जर 70 जरी पडले, 80 म्हणतोय मी, तर 60-70 जरी पडले
तर तुम्हाला इकडे 20 पडले तर तुम्हाला 80-90 तर आरामशीर भेटून जातात मार्क्स. दॅट्स वाय यू शुड पे अटेन्शन टुवर्ड्स ईच अँड एव्हरी क्वेश्चन. पूर्ण पेपर सोडवणं खूप महत्त्वाचं आहे. यासाठी भरपूर मुलं अर्धा पेपर लिहितात आणि सोडून देतात, त्याच्यामुळे त्यांना चांगले मार्क्स भेटत नाही. तर इथे तुम्हाला बघा स्टँडर्ड 9च्या फर्स्ट टर्म एक्झामचा सुद्धा हाच फॉर्मॅट राहणार आहे ॲक्टिव्हिटी शीटचा. सेकंड टर्मचा सुद्धा, स्टँडर्ड 10चा फर्स्ट टर्म, प्रिलिमिनरी एक्झाम आणि बोर्डचा फायनल हे सगळे याच पद्धतीने राहणार आहेत. म्हणून हा जो काही व्हिडिओ आहे तो खूप महत्त्वाचा आहे. आता समोर तुम्हाला एक ॲक्टिव्हिटी शीटचं एक एक्झाम्पल म्हणून तुम्हाला एक मॉडेल ॲक्टिव्हिटी शीट समोर दाखवतोय, ती बघून घ्या. मी ऑलरेडी सगळं एक्सप्लेन केलेलं आहे म्हणून फक्त आपण ओझरतं बघणार आहोत. या पद्धतीने टायटल असेल. ही मॉडेल ॲक्टिव्हिटी शीट आहे. थर्ड लँग्वेज इंग्लिश कोर्सबुकची 3 तास, 10वा वर्ग, 80 मार्क असे दिसत आहेत. इथे लँग्वेज स्टडी दिलेलं आहे बघा. 10 मार्कांचा प्रश्न असा असेल, डू ॲज डायरेक्टेड. 10 मार्काचा प्रश्न असा असेल, डू ॲज डायरेक्टेड. यामध्ये अटेम्प्ट एनी 4 म्हटलेलं आहे. 8 मार्क दिलेले आहेत बघा. कम्प्लीट द वर्ड्स बाय युझिंग करेक्ट लेटर्स. आता इथे आपल्याला रिकाम्या जागा दिसत आहेत. तर या ठिकाणी व्यवस्थित जर आपण अक्षर टाकायचे आहेत आणि तुम्हाला व्यवस्थित मार्क भेटणार आहेत. आता इथे START स्टार्ट, स्लेव हा शब्द SLAV स्लेव आहे, ग्रेट आहे, फोर्स आहे. मग याच्यातले जे मिसिंग लेटर्स आहेत ते टाकले तर तुम्हाला 2 मार्क मिळणार आहेत. 4चे 4 सोडवावे लागतील, लक्षात घ्या, तरच 2 मार्क भेटणार आहेत. अल्फाबेटिकल ऑर्डर्सचं आहे बघा. इपिक, राईट, एबल, हार्ट. मग एने सुरू होणारा पहिला एबल, नंतर बी नाही आहे, सी नाही आहे, डी नाही आहे, डायरेक्ट ईने सुरू होतोय, मग इपिक. मग ई नंतर काय येतं, एच, हार्ट, आणि नंतर राईट असं. तसंच हे सुद्धा अल्फाबेटिकल ऑर्डरचे प्रश्न आहेत, ज्यामध्ये पॅशन, प्रोफाउंड, प्रीमियर, पेन असं दिलेलं आहे. पॅशन आता सगळ्यात आधी जे येईल बघा, PA. सगळ्या अक्षरांची सुरुवात PPनेच होते, परंतु आपल्याला नंतर दुसऱ्या अक्षराकडे वळायचं. मग ते समजून घेण्यासाठी आता इथे बघा, पॅशन नंतर ए इथं पण आहे आणि इथे पण आहे, परंतु मग तिसऱ्या अक्षराकडे वळायचं. तर इथे आय आहे त्यानंतर आणि इथे एस आहे. मग एसच्या आधी आय येतो म्हणून पेन हा सगळ्यात पहिले येईल. ठीक आहे. दुसरं पॅशन येईल. मग आता पॅशन झालं, ए नुसार सुरू झालेलं हे सगळे झाल्यानंतर प्रोफाउंड नंतर 2-2 आहे, प्रीमियर आणि प्रोफाउंड. तर PRE पहिले येईल आणि PRO नंतर येईल, कारण PR दोन्ही आले नंतर तिसरा अक्षर आपण बघणार आहोत. तर आधी ई येतो ओच्या, म्हणून प्रीमियर 3 नंबरवर आणि प्रोफाउंड 4 नंबरवर. अशा पद्धतीने हे अल्फाबेटिकल ऑर्डरचं आपल्याला सोडवायचं आहे. 2 मार्क मिळणार आहेत बघा. फक्त हे शब्द व्यवस्थित अल्फाबेटिकल ऑर्डर्सचे 2 मार्क आहेत, फुकट मार्क आहेत, हे लक्षात घ्या. पंक्च्युएशनचा मार्क क्वेश्चन आहे, 2 सोडवावंच लागतील. आफ्टर दॅट मेक द वर्ड्स. एक शब्द दिलेला असेल, 3 लेटर्सचे शब्द तयार करायचे. ग्रँड डॉटर आहे बघा. ग्रँड हा शब्द होतो, डॉटर हा शब्द होतो. 2 तर इथेच होत आहेत. 4 शब्द लिहायचे फक्त आपल्याला या ठिकाणी. ठीक आहे. आफ्टर होतो बघा, एफ नाही आहे याच्यामध्ये, आफ्टर तर होणार नाही. तर अशा पद्धतीने जे काही असतील, अँड होतो या ठिकाणी. ओके. तर हे सोडवायचं 2 मार्कांसाठी तुम्हाला भेटणार आहे. राईट द रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन द एक्झाम्पल. आता इथे कंट्री आहे, ॲडजेक्टिव्ह आलेला आहे, डेव्हलप्ड. कंट्री बिग, कंट्री प्रॉस्परस, असे ॲडजेक्टिव्ह तुम्हाला अवतीभोवती लिहावं लागतील, 2 मार्क भेटतील त्याचे. त्यानंतर कम्प्लीट द वर्ड चेन. ॲड 4 वर्ड्स इच बिगिनिंग विथ द लास्ट लेटर ऑफ द प्रिव्हियस वर्ड्स. वर्ब चेन पूर्ण करायची आपल्याला, म्हणजे सगळे वर्ब येणार आहेत. आता स्पीकचा सगळ्यात शेवटी आलेला के, मग के ने सुरू होणारा जो वर्ब असेल तोच, किक असेल तो. नो असेल, KNOW, नोच करू शकता तुम्ही. डब्ल्यू ने मग वॉच, WATCH वॉच. एच ने मग जो काही शब्द असेल तो त्यासमोर तुम्हाला लिहायचा आहे. ओके. हिअर असेल तर हिअर. असे हे पूर्ण वर्ड चेन कंप्लीट करायचे. 4 शब्द तुम्हाला लिहायचे आहेत. त्यानंतर क्वेश्चन 1B मधला डू ॲज डायरेक्टेड 2 मार्क आहेत. अटेम्प्ट एनी 1 हे एक्सप्लेन करून सांगितलं मी तुम्हाला कसे येणार आहेत. फ्रेज येईल पहिल्यामध्ये, तर ती आपल्या वाक्यामध्ये वापरायची आहेत. दुसऱ्या वाक्यामध्ये सेंटेन्स पूर्ण करायचा आहे. यू विल गेट सक्सेस इफ यू स्टडी हार्ड. पूर्ण केलं, 1 मार्क भेटलं. त्यानंतर अटेम्प्ट एनी 1 याच्यापैकी एक प्रिफिक्स किंवा सफिक्स लावा आणि 2 वर्ड्स नवीन शब्द तयार करा. 2 वर्ड्स दिलेले आहे, कंप्लीट, इनकम्प्लीट. जर प्रिफिक्स लावलं तर लकी, अनलकी असं होऊ शकतं, 1 मार्क भेटेल तुम्हाला. ओके. पुन्हा मिनिंगफुल सेंटेन्सेस, यालाच ऑर दिलेलं आहे, कंप्लीट किंवा लकी हे वापरा आपल्या शब्दांमध्ये. ओके. नंतर आहे टेक्स्च्युअल पॅसेज 20 मार्कांचे. अशा पद्धतीने येतात ते. 5 प्रश्न येतील 10 मार्कांसाठी. 2 पॅसेज राहणार आहेत, तर ते दिलेले आहेत. त्यानंतर सेक्शन 3 पोएट्रीचा 10 मार्कांसाठी 5 मार्क. रीड द फॉलोइंग स्टांजाज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. A1 ॲक्टिव्हिटी 2 मार्क.
A2 ॲक्टिव्हिटी 2 मार्क, A3 ॲक्टिव्हिटी बघा फिगर ऑफ स्पीच विचारलेला आहे 1 मार्कांसाठी. ॲप्रिसिएशन आलं, कविता आली, त्याचं टायटल दिलेलं आहे, पूर्ण कविता देतात, त्याचा पोएट कोण आहे ते सुद्धा देतात, नंतर मुद्दे दिलेले असतात आणि त्या मुद्द्यानुसार आपल्याला पूर्ण कविता ॲप्रिशिएट करायची असते. 5 मार्क त्याला असतात. नॉन टेक्स्च्युअल पॅसेज आला 15 मार्कांसाठी, 10 मार्क अनसीन पॅसेज आहे. 10 मार्कांचे प्रश्न A2, A3, A4, A5 विचारलेले असतात. त्यानंतर समरी रायटिंग आहे 5 मार्क. रायटिंग स्किलचे 20 मार्क आहेत. इथे दिसतात आपल्याला लेटर रायटिंगसाठी 5 मार्क आहे. त्याच्यात तुम्हाला इन्फॉर्मल आणि फॉर्मल लेटर अशी थीम दिलेली असेल, ठीक आहे. आणि या थीमनुसार ट्री प्लांटेशन ड्राईव्ह आहे, या ट्री प्लांटेशन ड्राईव्हची माहिती दिलेली आहे. आणि मग इन्फॉर्मल लेटर आणि फॉर्मल लेटर त्याच्यावर आधारित विचारलेला आहे 5 मार्क, ठीक आहे. त्यानंतर डायलॉग रायटिंग आहे बघा, त्याच्यातले 3 सेक्शन. प्रिपेअर डायलॉग फ्रॉम द जंबल सेंटेन्स, वरती खाली सेंटेन्सेस दिलेले आहेत, याला योग्य क्रमाने लावायचे आहेत, तुम्हाला 1 मार्क भेटेल. कंप्लीट द फॉलोइंग डायलॉग, डू यू लाईक टू हिअर बेड टाईम स्टोरीज, येस आय लाईक टू हिअर बेड टाईम स्टोरीज, एक अर्धा मार्क भेटून जातो इथेच लगे. विच स्टोरीज डू यू लाईक टू हिअर द मोस्ट, आय लाईक टू हिअर ॲडव्हेंचरस स्टोरीज, लिहिलं 1 मार्क. सो इन दिस वे यू हॅव टू कंप्लीट द डायलॉग. आता डायलॉग प्रिपरेशन फॉर द एक्झाम बिटवीन 2 फ्रेंड्स, 2-3 एक्सचेंजेस लिहायचे आहेत, तुम्हाला 3 मार्क भेटतील. याला ऑर दिलेला आहे तुम्हाला. खो खो स्पीच रायटिंग दिलेलं आहे बघा, याला हा प्रश्न मुद्दे दिलेले असतात, 5 मार्क भेटतील. इन्फॉर्मेशन ट्रान्सफर आहे, या A1 A2 पैकी एक करायचं आपल्याला. इथे आपल्याला नॉन वर्बल टू वर्बल म्हणजे एक पॅराग्राफ दिलेला, या एक मुद्दा दिलेला, चार्ट दिलेला आहे, या चार्टचं पॅराग्राफमध्ये रूपांतर करायचं आहे, 5 मार्क. किंवा वर्बल टू नॉन वर्बल, आपल्याला पॅराग्राफ दिलेला असेल त्याचा आपल्याला ट्री डायग्राम सांगितलेला आहे, कशात कंप्लीट करायला सांगितलेलं आहे, फॉर्म ऑफ ट्री डायग्राम, ट्री डायग्राममध्ये रूपांतर करायला सांगितलेलं आहे. तर हे वाचायचं आणि त्याचं ट्री डायग्राममध्ये कंप्लीट करायचं. सो यू विल गेट 5 मार्क्स फॉर दॅट. ओके. त्यानंतर आहे एक्सपांड द थीम. एखादी न्यूज रिपोर्ट आहे, 10 year old सेव्ह द ड्राउनिंग बॉय, बुडणाऱ्या मुलाला 10 वर्षाच्या मुलाने वाचवलं, हेडलाईन, डेडलाईन, इंट्रो, शॉर्ट कंटिन्यूइंग पॅराग्राफ, यानुसार 5 मार्क भेटतील. किंवा डेव्हलप अ स्टोरी टू गेट द फॉलोइंग एंड, सजेस्ट अ सुटेबल टायटल. वन्स देर वॉज अ पुअर बॉय नेम सुमित, ही हॅड अ रिच फ्रेंड रोहित, दे वेअर, आणि मग पुढे आपल्याला स्टोरी कंप्लीट करायची आहे, 5 मार्क. स्किल डेव्हलपमेंट आहे, आपल्याला ट्रान्सलेशन विचारलेलं आहे, 6 शब्द आहेत, 4चं आपल्या भाषेमध्ये रूपांतर करायचं आहे, ट्रान्सलेशन 2 मार्क भेटणार आहे. 2 सेंटेन्सेस, 4 पैकी 2 सेंटेन्सेस 2 मार्क. असेच सेंटेन्सेस येतात सोपे सोपे, हे आपल्याला लिहिता आले पाहिजे बरं का. त्यानंतर ट्रान्सलेट द फॉलोइंग इडियम और प्रोवर्ब इन टू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शनमध्ये आपल्याला हे जे काही प्रोवर्ब किंवा इडियम आलेले असतील हे यांचं रूपांतर आपल्या भाषेमध्ये करायचं आहे, ठीक आहे. अशा पद्धतीने 80 मार्काचा पूर्ण पेपर तुमचा या पद्धतीने होतो. सगळी जे काही अभ्यास आपण या प्रश्नपत्रिकेच्या साह्याने आणि या प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपात व्यवस्थित केला तर नक्की तुम्हाला चांगले गुण मिळणार आहेत मित्रांनो, लक्षात घ्या. व्यवस्थित तयारी करून आपल्याला उतरायचं आहे आपल्या परीक्षेसाठी आणि 100 पैकी 100 घ्या तुम्ही मार्क, माझी इच्छा अशी आहे. तर योग्य पद्धतीने अभ्यास करा. काहीही तुम्हाला याच्यातलं अजून काही अडलं असेल तर आपण याचे जे काही व्हिडिओज तयार करणारच आहोत, एक्झिस्टिंग व्हिडिओजच्या साह्याने सुद्धा तुम्ही अभ्यास करा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल, सगळं समजलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की टाका. काही समस्या असतील तरीसुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. आपण पुन्हा त्याच्या संबंधी काही व्हिडिओ तयार करून मी अपलोड करून देईल तुम्हाला. इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल तर इंग्लिश फ्लुएंट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असंच सोबत राहा. अजून भरपूर गोष्टी आपल्याला शिकायला भेटतील. अभ्यासाव्यतिरिक्त सुद्धा समोर भविष्यात मी वेगवेगळे व्हिडिओ टाकणार आहे, म्हणून अशीच आपली साथ सोबत राहू द्या. आजच्यासाठी इतकं पुरे. धन्यवाद.